नमस्कार, मी ऋषिकेश डी.वाय. पवार. तुमचं बाताळवाडीच्या या नवीन भागामध्ये खूप खूप स्वागत. मित्रांनो, एखादी कवितेची मैफिल किंवा एखादा कवितेचा कार्यक्रम म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय चित्र येतं? मंचावरती कविता सादर करणारा एखादा कवी आणि समोर बसलेले थोडेफार प्रेक्षक. पण आत्ताच्या घडीचा असा एक कवी आहे की ज्यानं हे पूर्ण चित्रच बदलून टाकलेलं आहे. तो त्याच्या कवितांचा सोलो कार्यक्रम बालगंधर्व सारख्या मोठ्या थिएटरमध्ये घेतो. त्याच्या कवितांचे सरासरी कार्यक्रम हाऊसफुल असतात. याचं कारण आहे की तो लिहितोही तितकंच सुंदर. त्याची एक कविता आहे, ती मला फार आवडते, की ज्याचे डोळे सुंदर त्याला जग हे सुंदर आहे. तुमच्या माझ्या जगण्याची दगदग सुंदर आहे. शेती मातीच्या शय्येवरती विसावलेली शहरे, कोण म्हणाले या शहरांची झगमग सुंदर आहे. त्याचं त्याच्या कलेवरती इतकं निस्सीम प्रेम आहे की तो त्याच्या दुसऱ्या कवितेत म्हणतो की इतका हक्क असावा अंतावरती, या श्वासांची माळ तुटावी मंचावरती. तुमच्या लक्षात आलंच असेल मी कुणाविषयी बोलतोय. मी बोलतोय अपूर्व राजपूत विषयी. चला तर मग आज गप्पा मारूयात अपूर्व राजपूतशी आणि जाणून घेऊयात त्याच्या कवितेचा आणि त्यांचा संपूर्ण प्रवास. जसा जीव जातो तसे हे रीतेपण, कुणाला किती काय सांगायचे. जसा जीव जातो तसे हे रीतेपण, कुणाला किती काय सांगायचे. अशी पोकळी की जिथे शून्य सारे, किती हुंदके रोज दाबायचे. जसा जीव जातो तसे हे रीतेपण, कुणाला किती काय सांगायचे. अशी पोकळी की जिथे शून्य सारे, किती हुंदके रोज दाबायचे. इथे एक खोली रिकामी मनाची, जिथे नांदते फक्त माझी व्यथा. इथे एक खोली रिकामी मनाची, जिथे नांदते फक्त माझी व्यथा. कुणालाच ऐकायची ओढ नाही, अशा एक वेड्या कवीची कथा. खरं तर आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे, कारण आज आपण अपूर्व बरोबर पॉडकास्ट करतोय आणि अपूर्वचा आज वाढदिवस आहे. सगळ्यात पहिल्यांदा अपूर्व वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू खरंच. आणि तुझाच वाढदिवस आहे आज, तर पॉडकास्टची सुरुवातच आपण तुझ्या एका गझलेनं करूयात. तू स्वतःसाठी लिहिलेल्या आहे किंवा स्वतःसाठी लिहिलेल्या अशा काही ओळी आहेत का की ज्या तुला सारख्या प्रेरणा देत असतील? तुला आजच्या वाढदिवसा दिवशी स्वतःविषयी काय वाटतंय? मला काय खरं तर असं स्वतःविषयी बोलणं नेहमी असं आत्मस्तुतीसारखं असतं. पण असं फार गझल मी स्वतःवर लिहिलं नाही. पण आपण एक गोष्ट असते ना की गझलेमधून बऱ्याचदा आपल्याला काय करायचंय हे पण आपल्या कवितेतून नेहमी येत राहतं. आणि आजच्या दिवशी मला असं वाटतं की माझा एक शेर आहे, तो मी प्रत्येक मध्यंतरच्या शेवटी म्हणत असतो की फक्त एवढा हक्क असावा अंतावरती, फक्त एवढा हक्क असावा अंतावरती, या श्वासांची माळ तुटावी मंचावरती. क्या बात. हेच मागणं आहे आणि रसिकांचं प्रेम आहे, सगळ्यांचं तुमचं प्रेम आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक वाढदिवस खास असतो आणि दरवर्षी तो खास बनतोय, कारण खूप नवीन नवीन लोक जोडल्या जात आहेत आणि प्रेम करणारी माणसं वाढत आहेत. आणि असंच होत राहावं आयुष्यभर. तर मागच्या काही काळात आपण बघितलं की तुझ्या भरपूर कविता व्हायरल झाल्या किंवा म्हणजे तू वेगळा ट्रेंड सेट केलास. किंवा म्हणजे असं म्हणलं जातं की कवीला चेहरा नसतो किंवा लेखकाला चेहरा नसतो, त्याची कविता, त्याचा लेख, त्याचं लिखाण हे त्याचा चेहरा आहे. पण तुझ्या रूपानं असं झालं की बाबा कवितेला एक चेहरा आला. म्हणजे अपूर्व राजपूतची कविता तर लोकांना माहित आहे, पण अपूर्व राजपूतचा चेहरा सुद्धा माहित झाला लोकांना. तर हे कसं साध्य होतंय आणि ह्या वाढदिवसाच्या निमित्तानं तुझा पुढचा संकल्प काय आहे की कवितेला धरून अजून काय नवीन गोष्टी काय करायच्या? खरं तर हे खरं म्हणजे त्यात काही चुकीचं नाही. म्हणजे आधी म्हणायची की कवितेला चेहरा नसतो किंवा काय, पण मला वाटतं की तीच योग्य भूमिका आहे की कधीच कवी त्याच्या कवितेला मोठं नसतो करत, कविताच त्याला मोठं करत. फक्त काय आहे की कवी थोडा माध्यमांचा वापर आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो किंवा असं काहीतरी लिहू शकतो जे प्रत्येक लोकांमध्ये रुजेल किंवा प्रत्येकाला आपलंसं वाटेल, रिलेटेबिलिटी वाढेल आपल्या लिखाणाची. आणि तू जे म्हटलंस की हे कसं साध्य झालं सगळं, त्याच्यात दोन गोष्टी मला अशा वाटतात की पब्लिक रायटिंगमध्ये ना एक खूप चांगली कॉन्सेप्ट आहे. म्हणजे कुठली पण गोष्ट तुम्ही ज्या लोकांमध्ये टाकता तर त्याच्यात ती लोकांपर्यंत पोहोचायला किंवा ती आपलीशी वाटण्यासाठी दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. एक रिलेटेबिलिटी आणि रिलेव्हन्स. तर लोकांना जोपर्यंत आपण काही म्हटलेलं ते स्वतःचं वाटत नाही तोपर्यंत ते आपलं चेहरा, आपला ब्रँड असेल, आपली कविता असेल, ती मोठी होऊच शकत नाही. कारण काय होतं की कवी काय असतो, आमचे सर खूप चांगलं म्हणायचे की
जगातला प्रत्येक जण कवी असतो, फक्त काही मुकी कवी असतात, काही बोलके कवी असतात. बरोबर. तर कविता जी आहे ना ती मुक्या भावनांना फक्त शब्द देत असते. भावना सगळ्यांमध्ये असतात, सगळ्या गोष्टी असतात. तर आपण जोपर्यंत लोकांना असं वाटणार नाही की हा आपल्याला जे म्हणायचं आहे ना ते हेच म्हणायचं आहे, बरोबर. आणि ते इतकं सोपं पण असावं की अरे हे तर मी पण म्हणू शकतो, कोणालाही कळावं, सहज एकदम असावं. कळावं, एकदम सहजता असावी. म्हणून आपल्या संत परंपरेत पण तेच होतं. संत परंपरा का मोठी झाली किंवा संतांचं जे पण कवनं लिहिली, नंतर अभंग लिहिल्या गेली, जे पण साहित्य निर्मिती मराठीमध्ये झाली आहे ती मोठी त्याच्यामुळेच झाली की लोकांना ते आपलंसं वाटलं, ती लोकांनी मोठी केली. बरोबर. त्यामुळे मला असं वाटतं की माझ्या बाबतीत तरी आता ही सुरुवातच झाली. तसं म्हटलं, तू म्हटलास की पोचलंय, पण मला असं वाटतं की खूप पुढे जायचं आहे अजून. कारण मराठीमध्ये म्हणजे जरी आपण डिजिटल प्रेझेन्सची गोष्ट केली तर मी आता मध्यंतरी सर्वे वाचत होतो काहीतरी, तर मला असं लक्षात आलं की मराठी जो सोशल मीडियावरती वर्ग तो जवळपास 12 मिलियन पेक्षा जास्त आहे. बरं. सो अजून तर आपण काहीच त्या मानाने हे केलेलं नाही. तर आता ते याचं खरं उत्तर असंच आहे की काय लोकांना आवडलं आणि म्हणून ते झालं. मंजिला बी बाकी आहे थोडक्यात. मंजिला बी एक बाकी टप्पा आहे. पूर्ण केला. आणि तू जसं म्हणतोय तसं की लोकांना जास्त रिलेटेबल किती होते ते महत्वाचं. म्हणजे अगदी उदाहरण आहे की बहिणाबाईंसारखे अशिक्षित बायकी जिला नीट लिहिता येत नव्हतं, हो, पण त्यांनी लिहिलेलं अजूनही अजरामर आहे. खरंच. तर मग आपण संत साहित्याचा तू उल्लेख केलास, तर मग सुरुवात होताना किंवा संत साहित्याचा किती प्रभाव आहे किंवा त्या गोष्टी कशा पर्क्युलेट होत आल्यात आणि तुला आता त्या लिखाणात कशा उपयोगी पडतात? आता मी ना सुरुवातीला मला हा विचार नव्हता, पण आता मध्यंतरीच्या काळात जेव्हा आपण असंच पॉडकास्ट म्हणून बोलता बोलता असं जाणवतं की मी एक दोनदा ठिकाणी सांगितलं पण आहे की माझा जो जन्म आहे ना, म्हणजे माझं जे घर आहे गावाकडे, तर ते देवळाच्या शेजारीचे, मंदिरा शेजारी. गाव कुठलं तुझं? माझं सोयगाव आहे, अजिंठा लेणीच्या पायथ्याशी. बरं. म्हणजे ते एक तर ती कला तिथून आली आहे, त्या मातीतली आहे. दुसरं म्हणजे गाव वारकरी संप्रदायाचं गाव. बरं. आणि सकाळी भोंग्यावरती आपले भजनं वाजणार, हे वाजणार. तर आता मला वाटतं की हे सगळं तिथून आलं. बरं. पण याच्यात बऱ्याचदा एक गंमत होते की आपण हा विचार करतो ना लिखाणाचा, संत साहित्याचा, तेव्हा आपल्याला असं वाटतं की त्या भाषेत आपण लिहिलं पाहिजे. तर मला असं वाटतं की प्रत्येक संत कवींनी त्या भाषेची म्हणजे त्या लिखाणात समकालीन भाषा वापरली आहे, म्हणून ती लोकप्रिय झाली आहे. तर आपली पण ही जबाबदारी की आत्ताची जी आपली भाषा आहे समकालीन, ती आपण जितकी म्हणजे जी लोकांमध्ये लोक जी भाषा बोलतात त्या भाषेत जर लिखाण जर असलं तर ते जास्त लोकांपर्यंत पोहोचतं. तर त्या अनुषंगाने नक्कीच तो प्रभाव आहे, तो थॉट वाईज नाही आहे. कारण प्रत्येक काळामध्ये असं असतं की त्या काळातल्या भावभावना, त्या काळातली परिस्थिती, सामाजिक परिस्थिती, आर्थिक परिस्थिती, त्या काळातलं एकंदरीत गावगाडा पद्धत, हे ते त्या लिखाणात येते. तर हे प्रत्येक काळात तुला लक्षात येईल. आणि असं म्हणतात की तुम्ही जे साहित्य लिहितात ती पुढे जाऊन त्या काळाचा इतिहास बनतो. बरोबर. पण आता बऱ्याचदा असं होतं की आपण जगतोय आता आणि आपण लिहितोय काहीतरी 100 वर्ष आधीचं किंवा 50 वर्ष आधीचं. तर मला वाटतं की तो न्याय साहित्यात नाही. आणि हेच मी संत साहित्यातून शिकलो की तुम्ही ज्या काळात आहात तिथलं साहित्य, त्याच भावभावना तुमच्या याच्यामध्ये अधोरेखित झाल्या पाहिजे, ती भाषा झाली पाहिजे. म्हणजे गौतम बुद्धांचं मी मध्यंतरी वाचत होतो, तर असं म्हणतात की गौतम बुद्धांनी पाली भाषाच का निवडली, ते कुठली भाषा निवडू शकत होते, तर पाली भाषा त्या काळात ही सर्वसामान्यांची भाषा होती. किंवा एक उदाहरण आहे की वाल्मिकी रामायण आपल्याला माहिती आहे, वाल्मिकींनी लिहिलंय. पण ही पण गोष्ट की वाल्मिकी रामायण म्हणजे जे वाचनात येतं, सर्व श्रुतमध्ये वाचनात आणि ऐकण्यात येतं, हे वाल्मिकी रामायण नाही येत. बरोबर. हे तुलसी रामायण येतं. म्हणजे रामचरित्र मानस हेच आपल्या घराघरांमध्ये असतं, हेच आपण ऐकतो. म्हणजे रामायण आपल्याकडून तुलसीदासांकडून आलं. का आलं? कारण ते खडी बोलीमध्ये, जनसामान्यांच्या भाषेमध्ये. ते तर तुलसीदास असं म्हणतात की ते खूप प्रकांड पंडित होते संस्कृतचे. पण ते म्हणते की आणि म्हणजे असं म्हणतात की त्यांच्या घरचा पोपट सुद्धा संस्कृत बोलायचा. म्हणजे ते असं आहे, असं म्हणजे असं एक आख्यायिका आहेत. पण त्यांनी ते जेव्हा जनसामान्यांच्या भाषेमध्ये लिहिलं, त्यामुळे रामायण आणि रामचरित्र जे ते घराघरात पोहोचलं. ज्ञानेश्वरीचं पण तेच आहे.
की जेव्हा ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली तेव्हा ती मराठीमध्ये लिहिली. त्यामुळे जे गीतेचं जे संस्कृत आहे, जी एका वर्गाची भाषा होती एकेकाळी, ती जनमानसामध्ये आली. आणि मला असं वाटतं की ज्ञानेश्वर हे जगातले सगळ्यात व्हायरल कवी आहे या अर्थाने. आता आपलं व्हायरल आणि हा विषय निघालाच आहे, आणि म्हणजे तो ब्रँड असा आहे की म्हणजे असा कुठला कवी जगात की जो रोज वाचला जातो. बरोबर. तर मला वाटतं मराठीमध्ये ते ज्ञानेश्वर आहेत. तुलसीदास रामचरित्रमानस पण वाचलं जातं. पण हो, घराघरामध्ये गावागावांमध्ये हरिपाठ रोज वाचला जातो. आणि मला वाटतं की हेच आहे की हाच आपला विषय की जे लोकभाषेमध्ये आलं, लोकभाषेमध्ये लिहायचं, जे आत्ताचं आहे ते लिहायचं, फार पुढचं मागचं न लिहिता वर्तमानातलं लिहिलं की मग ते मी संत साहित्यातून जरा घेतलंय. म्हणजे हा माझा दृष्टिकोन आहे बघायचा वैयक्तिक. बरोबर. आणि जे आपल्या अवतीभोवती आहे, जे आपल्याला वाटतंय ते लिहिलं पाहिजे थोडक्यात. आता तू गौतम बुद्धांचा उल्लेख केलास बोलताना, आणि माग मी एक रील बघितली होती की अभि मुंडेनं लल्लन टॉप अड्ड्यावरती तुझा उल्लेख केला. तर ते गौतम बुद्धांबद्दलचा त्या 2 वळी, त्याच्या मागची पार्श्वभूमी हे जरा सांग. त्याची पार्श्वभूमी ही आहे की म्हणजे हा पॅच मी माझ्या कार्यक्रमात पण एक घेत असतो. मला हा किस्सा की प्रेमात वाचण्यामध्ये, आणि मग प्रेमाची पुढची स्टेज जी येते ती करुणा. मला आनंद दादांनी हा किस्सा, अनंत राऊत दादांनी हा किस्सा सांगितलेला खूप असंच फोनवर खूप वर्ष आधी, की काय असतं की गौतम बुद्धांचे जे शिष्य आहेत, आनंद त्यांचे आवडते शिष्य असतात आणि खूप त्यांच्या सोबत असतात. तर आनंद एकदा गौतम बुद्धांना प्रश्न विचारतो की बुद्ध, तुम्ही माझ्यावर प्रेम करता का? तर बुद्ध म्हणतात, नाही, मी नाही करत. मग त्याला असं वाटतं की काय, मला तर वाटतं तुम्ही आवडतं शिष्य त्यांचं वगैरे असं, आणि मी इतक्या वर्षापासून सोबत आहे. मग तो परत दुसऱ्या दिवशी विचारतो, बुद्ध सांगा ना, तुम्ही माझ्यावर प्रेम करता का? बुद्ध म्हणतो, नाही, मी नाही करत. मग त्याला फार असं होतं की यार, आपण बुद्धांसोबत एवढी सेवेत राहिलो आणि काय कमी काय झाली आपल्याकडून. तो परत नंतर तिसऱ्या दिवशी त्यांना विचारतो की का तुम्ही माझ्यावर प्रेम नाही करत, काय कारण आहे, काही कमी राहिली का माझ्याकडून? तर बुद्ध त्याला उत्तर देतात की मला तुझ्यावरती प्रेम करावंच लागत नाही, ते होऊन जातं. बरं, सहज आहे तितकं, इतकी ती सहजता आहे. तर ही जी सहजता आहे ही म्हणून तो शेर आला होता की वासनेचे अन मनाचे युद्ध होणे, हेच असते मानसाचे बुद्ध होणे. क्या बात आहे. तर मला तेच वाटतं की तसं बऱ्याचदा आता या शहरात पण असं की युद्ध जिंकलं पाहिजे वगैरे, असं वाटतं की तो प्रोसेसचाच भाग आहे. म्हणजे बुद्ध होणं किंवा बुद्ध होणं हे काही अंतिम नाहीये, म्हणजे तो प्रवासच आहे ना. म्हणजे बुद्धांचा स्वतःचा पण तो प्रवासच आहे. म्हणजे ते द्वंद्व आहे, त्याच्यावर असं विजय, आपण विजय मिळवल्यावर बुद्ध म्हणतो, पण ज्याला आपण विजय मानतोय तो पण प्रवासच आहे, म्हणजे त्याच्या पण पुढे काहीतरी आहे. बरोबर. त्यामुळं हा असा थॉट आलेला. काय वाटतं म्हणजे आता ह्या शहरातच तू म्हणलेलं आहेस की बाबा वासनेचे आणि मनाचे युद्ध होणे हेच असते मनाचे बुद्ध होणे. मग आता जर आपण म्हणजे मीडिया तुला एक लोकांपर्यंत पोहोचायला चांगला प्लॅटफॉर्म झाला, पण आता इन्स्टा बघितलं, बाकी सगळे मीडिया बघितलं, तर तिथं वल्गरच कंटेंट जास्त बघायला मिळतो किंवा काय. मग ह्यातनं एक तर स्वतःला कसं वाचवलं पाहिजे, किंवा हे लिखाण, कविता, आपण ह्या सगळ्या गोष्टी म्हणतो, यासाठी वेळ कसा काढला पाहिजे किंवा काय? आता ना याच्यामध्ये 2-3 भाग आहेत. आता जसं मी म्हटलं की प्रत्येक काळ जो आहे ना तो काही गोष्टी घेऊन येतो. म्हणजे आता जसं मी कविता लिहितो समजा, तर माझ्या कवितेमध्ये आत्ता तू माझ्या काही कविता बघशील तर लोकांना खूप बोल्ड वाटतात. याच्यावर माझा स्टँड असा आहे की तू जे वल्गॅरिटी म्हटलं, म्हणजे वल्गॅरिटी म्हणजे एखादी कविता घे म्हणजे आपल्याला ते प्रश्न कळेल. नाही, घेईल मी, तसं काही नाही. पण हे महत्वाचं आहे की काय गंमत आहे की आता बघा, पूर्वी आपण सिनेमा बघायचो, तर सिनेमामध्ये ज्या ऍक्टर ऍक्ट्रेस जवळ आले, हिरो हिरोईन, की ते फुलं दाखवायचे, बरोबर, कबूतर असं काहीतरी दाखवायचे. मग नंतर आलं की मग ते जवळ यायचे आणि ते ब्लॅकआउट व्हायचं. मग नंतर काय दाखवायला लागले, मग पाय दाखवायला लागले, है ना. मग नंतर किस दाखवायला लागले. मग आता तर सगळं दाखवतात. ऍडॅप्टेशन होते, हे ऍडॅप्टेशन आहे आणि मुळामध्ये हा समाजाचाच भाग आहे. बरोबर.
आता 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 याला वल्गर म्हणायचं का, हा मुळात प्रश्न आहे. बरोबर. त्याचे पण खूप प्रकार, तर त्याच्यात पडायला नको आता. पण मला असं वाटतं की तेच की म्हणजे अगदीच एकदम की हे वल्गर ते वल्गर असं न बघता, आता बघ ना मिर्झापूर सारखं आपण बघतो बोल्डनेस, आणि आधी ते मारामाऱ्या पण करायचे. आता मुळशी पॅटर्नला आपण ए सर्टिफिकेट मिळालं समजा, तर ते त्याच्यावर शिव्यांवर आक्षेप घेतला होता. बरोबर. तर मला वाटतं साहित्यामधून कलेमधून जे रिफ्लेक्ट होतं तो जे आपण तोच धागा पकडला आपण, की ते समकालीन जगणं होतं. आणि जर आत्ताचं समकालीन जगणं जर असं असेल तर मग ते येणारच. तिथून त्याला कसं पळायचं हे आपलं नसलं पाहिजे. जे आपल्याला वाटतं ते लिहायचं. म्हणजे आता मी लिखाणाच्या बाबतीत पण सांगतो की आता माझी एक कविता आहे समजा की हळुवार झाली तिची सैलवेणी, तिचा श्वास श्वासामध्ये दाटला, पुन्हा सूर्य विजला, पुन्हा रात आली, सदेही मशाली पुन्हा पेटल्या, नभीचंद्र सुद्धा जरा स्तब्ध झाला, बघाया उतरल्या तिला चांदण्या, तिला स्पर्श माझा असा झाला की तिच्या सर्व शंका तिथे आटल्या, मिठी मारली घट्ट इतकी मला की कराकर तिच्या वाजल्या बांगड्या, तिचे ओठ कानाजवळ येत गेले, किती प्रेम आहे मला सांगण्या, अशी आहे. तर आता आधी काय व्हायचं माहितीये का, समजा आधीच्या कवितांमध्ये असं होतं की तू माझ्याकडे बघितलं आणि मला, म्हणजे असे सांगतो की तू बघितलं आणि मला असं काहीतरी झालं किंवा तू हात धरला. पण आत्ताची जी आपली जी पिढी आहे ते आपल्याला होत नाही ना काही बघून. म्हणजे ही वास्तविकता आहे ना, किंवा हातात आपण मैत्रिणींचा हात पकडतो, आता तसं नाही राहिलं, आपल्याला काही होत नाही. म्हणजे आधी काय व्हायचं की कोणी बघितलं पण आपल्याकडे तर आपल्याला फुलपाखरं व्हायचे, हातात हात घेतला तो पहिला स्पर्श व्हायचा. पण आत्ता तसं नाही होत. बरोबर. म्हणजे आपण सहज म्हणजे ती सहजता आता नात्यांमध्ये राहिली आहे की आता आपण मैत्रिणींचा, मित्रांसोबत किंवा आपण बोलतो मुलींशी, आधी तसं नव्हतं. त्यामुळे जी मुलगी आपल्याशी बोलते तिच्या बाबतीत आपल्याला तसं व्हायचं. आणि आता हे तसं जर आपण कवितेमध्ये लिहिलं तर ते लिहून काही ते रिलेट नाही होणार ना लोकांना. म्हणजे येत आहे ना लक्षात तुला की आता लोकांना त्याच्या पुढचं, कारण लोकांना त्या भावनाच येत नाहीये म्हटल्यावर ते रिलेट कसं होणार. बरोबर. लोकांना वाटतं की लिखाणात त्याच्या आपण पुढे गेलं पाहिजे. हे सिनेमात पण आलंय आता. बरोबर. सिनेमात पण काय तुम्ही जर असं गुळचड असं हे केलं तर लोकांना वाटतं अरे हे कोणाचं दाखवतायत. म्हणून ओटीटी प्लॅटफॉर्म का राईज झाला या रॉनेसमुळे झाला. तर मला वाटतं लिखाणात पण जितकी असेल आपल्या तितकं आपण आपल्याशी ऑथेंटिकेट, म्हणजे आपण प्रामाणिक जर असलो आपल्या भावभावनाची, म्हणजे पुन्हा तेच की जे आपलं आहे, जवळचं आहे किंवा आत्ताचं जे समकालीन आहे ते मांडत राहिलं पाहिजे. आणि तू दुसरा प्रश्न विचारला की लेखनातून आणि याच्यातून कसा वेळ काढायचा, तर मला असं वाटतं की एक कलाकार म्हणून हिंदीमध्ये खूप फेमस म्हण अशी की पढ़ना ये भरना होता है और लिखना केवळ छलकना होता है. तर जोपर्यंत आपण भरणारच नाही काही तोपर्यंत आपल्यामधून पण काही येणार नाही. बरोबर. त्यामुळे काय आहे की जर आता याच्यात पण काय माहितीये का की जर प्रत्येक वाचलंच पाहिजे का किंवा असं, म्हणजे असं काही नाहीये. पण ज्याला काहीतरी करायचंय या क्षेत्रात करायचं असेल किंवा एकंदरीत माणूस म्हणून जर समृद्ध व्हायचं असेल तर वाचलं पाहिजेच आपण. आणि आपण जर काय म्हणतात त्याला, आपण 11वी-12वी डॉक्टर होण्यासाठी वाचतो, इंजिनियर होण्यासाठी वाचतो, आपण कलेक्टर होण्यासाठी वाचतो. तर मला असं वाटतं की जे आपण सगळ्यांनी होणं गरजेचं आहे आणि अपेक्षित आहे आपल्या सगळ्यांनाच, ते म्हणजे माणूस होणं, जी की सगळ्यात मोठी पदवी मला असं वाटतं. तर त्याच्यासाठी मला वाटतं वाचन, लिखाण, कला या सगळ्या गोष्टी आपला वेळ काढला पाहिजे, बघायला गेलं पाहिजे, ऐकल्या पाहिजे, वाचल्या पाहिजे. कारण यांनीच माणूस हा आपला एक श्रेष्ठत्व भाव जो म्हणजे आपल्या पुढे जाणं, स्वतःला ओलांडून पुढे पुढे एक एक पायरी चढत राहणं, तसं मला वाटतं वाचनातून वगैरे येतं. तर हे काही सांगायची गरज नाही की ज्याला हे करायचंय तो वाचेल. वाचनाविषयी आपण थोडं बोलले की बाबा लिहित्या हातांना आधी वाचतं मन असलं पाहिजे असं म्हणतात. तर तुझी वाचनाची सुरुवात कधी झाली किंवा वाचायला सुरुवात कधी वाटलं की आता आपण वाचलं पाहिजे, का ते ठरवून नव्हतं? मुळामध्ये काय की आपल्यावर जे संस्कार होतात हे कॅहन परंपरेतून होतात असं म्हणतात
की श्राव्य पद्धती म्हणजे आपण ऐकतो तिथूनच संस्कार पहिले होतात. आणि वाचन ही मग त्याच्यानंतरची आहे. जसं मी तुला सांगितलं की मी आधी ज्ञानेश्वरी, हरिपाठ हे ते ऐकलंय, आपल्याला माहित असतं प्रत्येक घरात. म्हणजे मला असं नाही वाटत की महाराष्ट्रातलं कुठलं घर असेल की ज्याच्या संत साहित्य ऐकल्याला नाही मिळत किंवा काय, भजनं वगैरे. वाचनाची तशी सुरुवात खऱ्या अर्थाने ही जेव्हा वक्तृत्व स्पर्धा करायला लागलो आणि तेव्हा मी जेव्हा माझे सगळे सिनियर बघितले त्यावेळेस किंवा त्यावेळेस जे स्पर्धा करायचे, म्हणजे आता महाराष्ट्रातली मोठी नावं आहेत त्याच्यात खूप, म्हणजे अनंत दादा आहे, अविनाश भारती, निलेश दादा आहे. या सगळ्या लोकांना मी जेव्हा ऐकलं तेव्हा आपण गावाकडे एक जेव्हा स्पर्धा करायचो शाळेमध्ये, तर ते आपलं एक ठरलेलं असायचं की आदरणीय गुरुजन वर्ग, अध्यक्ष महाशय वगैरे हे सगळं. आणि यांना ऐकलो येत आहेत आणि मी सुरेश भटांच्या ओळींमध्ये शेवट करतो की विझलो आज जरी मी हा माझा अंत नाही, किंवा बप्पू काळे एका ठिकाणी असं म्हणतात की दुधात पाणी मिसळणारा कोणीतरी जिनियस माणूस असला पाहिजे. तर मी हे नाव म्हटलं अरे हे म्हणजे मी इतका फॅन झालेलो त्यावेळेस की मला असं वाटलेलं की हे किती जबरदस्त आहे, कुसुमाग्रज हे कोट करतायत, हे संत साहित्य कोट करतायत त्याच्यामध्ये, की ज्ञानेश्वरीच्या अध्यायामध्ये असं लिहिलंय, तुकाराम महाराज त्यांच्या अभंगात असं म्हणतात. तर मला असं वाटलं की हे करायला पाहिजे. आणि त्यावेळेस इंटरनेट वगैरे फार नव्हतं, म्हणजे ही गोष्ट 2013-14 ची आहे. तर तेव्हा काही मराठी कॉन्टेंट असा सहज उपलब्ध नव्हता. बरोबर. तर मी ते निलेश दादा वगैरे यांना विचारायचो काय करायला पाहिजे, तर ते म्हणायचे पेपर वाचायचा, वर्तमानपत्र आपलं, आणि पुस्तक वाचायचं. मग ज्या स्पर्धेचा विषय असला ते पुस्तक घेऊन यायचं, किंवा तशी कात्रणं काढून ठेवायची, पर्यावरणावर, स्त्रीवर असे लेख येतात है ना. बरोबर. गांधी जयंती असली की ते पूर्ण 4-5 पेपर आणायचे आणि तेव्हा पुरवण्यांमध्ये तेच असायचं समजा, तर गांधींवरती. बरोबर. किंवा एक विद्यापीठात स्पर्धा व्हायची शाहू महाराजांवरती, तर मग महाराजांचं पुस्तक आणलं, यशवंतराव चव्हाण साहेबांचं आणलं. तर तो जो संस्कार आहे ना वाचनाचा, तो आधी त्या लोभामुळे झाला की आपल्याला स्पर्धा जिंकायची आणि असं बोलायचंय. आणि मग ती सवय लागली आता बोलण्याची. आता काय बघ, पुस्तक नाही, आपण इंटरनेटवर वाचतो शक्यतोवर. तर आणि आता नंतरच्या काळात पण मग कवितांची आवड लागली की नवीन काहीतरी शोधायला पाहिजे बोलायला, कारण सगळे तेच म्हणायचे, सगळे 4-5 कोटेशन्स, 4-5 कविता. त्यामुळे मग भट साहेब वाचले, एल्गार वाचला, आणि मग हळूहळू वाचनाची सवय लागत गेली. पण तेच आहे, जोपर्यंत तुम्हाला त्याचा रिवॉर्ड लक्षात नाही येत, कुठली गोष्ट करण्याचा जो रिवॉर्ड आहे तो जोपर्यंत लक्षात नाही तोपर्यंत तुम्ही ती गोष्ट करतच नाही. बरोबर. माझ्यासाठी स्पर्धा मध्ये चांगलं बोलणं, जिंकणं हा तेव्हा रिवॉर्ड होता. बरोबर. त्यामुळे ती सवय लागली. वाचनाचं झालं, पण काय होतं की एका टप्प्यावरती आपण एक गोष्टी करायला लागतो. माहिती, जसं वक्तृत्व स्पर्धेसाठी तू वाचन केलंस, पण वक्तृत्व स्पर्धेनं असं काय झालं की ते आत्ता कामाला येतंय? सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक तर पाठांतर. मी आता मध्यांतर 1.5-2 तास करतो, कवितेचा अख्खा कार्यक्रम एकटा करतो. मी कागद हातात घेत नाही, अख्खा कार्यक्रम. ही सवय लागली. त्या वक्तृत्व स्पर्धेमुळे वेगवेगळ्या विषयांवर किस्से, काही ओळी, याच्यावर ते वापरून ते बोलायचं कसं, सादरीकरण कसं करायचं, एकंदरीत किस्सा कसा ऐकवायचा, कवितेच्या ओळी कशा ऐकवायच्या, किंवा एकंदरीत बांधणी कशी असावी आपली विषयाची एखाद्या, या गोष्टी कामामध्ये पडल्या. दुसरं म्हणजे काय की अजून एक गोष्ट कामामध्ये पडली की त्यावेळेस काय व्हायचं की आपण जेव्हा वर्तमानपत्र वगैरे वाचायचो त्या त्याची उपयोजिताच लक्षात घेऊन वाचायचो, की आता की हे कुठेतरी वापरू आपण, हे कुठेतरी वापरू. तर ती जी सवय जी लागली ना त्याच्यामुळे लक्षात खूप राहतं. आता काही वाचलं ऐकलं तर असं वाटतं की यार हे वापरू आपण कुठेतरी, सो ते डोक्यात असतं. त्यामुळे असे किस्से जे आहेत, असे जे काही जोक्स असतील, म्हणजे विनोद असतील, काही कविता असतील, ओळी असतील, या पट्टापट डोक्यात येतात. बरोबर. त्यामुळं तो खूपच मोठा फायदा मला वाटतो. आणि ते काय म्हणतात त्याला की ते देणगीच आहे दैवी, आणि म्हणजे वक्तृत्व स्पर्धेची देणगी आहे. बरोबर आहे. बोलता आलं पाहिजे, म्हणजे म्हणतात किंवा बोलणाऱ्याची माती पण विकली जाते, तसं किमान आपल्याकडे जे पोटेन्शियल आहे ते दाखवायला तरी आपल्याला बोलता आलं पाहिजे. आता वक्तृत्व स्पर्धांचा उल्लेख झाला आणि तू मध्ये नाव घेतलंस की एल्गारचं.
म्हणजे माझ्या वाचनात आलेलं किंवा मी पहिलं बघितलेलं असं पुस्तक होतं की तिथं पहिल्यांदा ते गझल तंत्र दिलं हो 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 आणि एकतर लोकांना गझल हे फॉर्मॅटच अवघड वाटतो किंवा ते गझल तंत्र काहीतरी वेगळं आहे त्यामुळे त्यांना नादाला लय कोण लागत नाही. खरंय. तर मग तू गझल कधी शिकलीस किंवा गझल आता आपण गझलेचा अभ्यास केला पाहिजे किंवा आता हा. आपण गझलेत लिहिलं पाहिजे हा असं कधी वाटलं ती सुरुवात कधी झाली? आता गंमत काय माहितीये का, ज्यावेळेस आधी तर मी हे तंत्र त्याच्यावर बोलतो की जो लोकांना भीती, तंत्र म्हणजे काहीतरी लोकांना वाटतं तंत्रविद्या वगैरे, असं काही नाहीये. साधं गणित आहे. गझल म्हणजे आपण जे काही ऐकतोय संत साहित्य असेल म्हणजे ऋग्वेदापासून तर गझलपर्यंत आत्ताच हे सगळं आणि सगळं हे लिहिलं गेलं लयीत वृत्तबद्ध पद्धतीने, ते तंत्रातच लिहिलं गेलंय. तर मला हेच कळत नाही की जे आपण बालपणापासून ऐकत सगळं आलोय, म्हणजे आपण ये रे रे पावसा म्हणा, परत आगबाई डग, म्हणजे किती काय काय जे पण ऐकलंय आपण आजपर्यंत हे तंत्रातच आहे, मुळात मीटर आहे त्याला, एक मीटरच आहे. तर मला हा एक संशोधनाचा विषय की आयुष्यभर आपण तेच ऐकतो, गाणी ऐकतो, मीटर आहे. आपण लहानपणी लहान बाळ म्हणजे आई म्हटल्यानंतर बाबा म्हटल्यानंतर जर लहान बाळ काही म्हणत असेल स्वतःहून तर ती कविता आहे. बरोबर. म्हणजे इतकं सगळं आपण करत असतो. आजी आपली असते, आजी आपल्याला ओव्या ऐकवते, अंगाई आपण ऐकतो, म्हणजे इतका संस्कार लयाचा वृत्तांचा तंत्रांत झालाय. तर हा एक संशोधनाचा विषय की हे कुठे गेलं सगळं. तर काय आहे की ती एक तर भीती निघाली पाहिजे. दुसरं म्हणजे साधं गणित आहे. आपण पेटी शिकतो, तर आता पेटीतून तुम्ही काही दाबल्यावर आवाज येतो, बरोबर, पण ते सुरात आहे का, ते ऐकावं वाटतं का? बरोबर. तर तुम्हाला सारेगमप शिकायला लागतं, तंत्र त्याचं पण आहे, ते शिकावं लागतं. गायनाचं पण आहे. आवाज काढला तर जगातला कोणी माणूस गाऊ शकतोच, पण तो सुरात गातोय का, बरोबर, त्याचं तंत्र आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हे जे तंत्र आहे हे मुळात इतक्या वर्षापासून आलेलं आहे. पण मध्यंतरीच्या काळात काय झालं, मुक्तछंद कवितांमुळे, आता मुक्तछंद पण आता हा परत वादविवादाचा विषय आहे सगळा, पण तरी लोकांना असं वाटतं की मुक्तछंदाला काही बंधन नाहीये किंवा मुक्तछंद आहे की काही लिहिलं जातं ते मुक्तछंद. म्हणजे मुक्तछंद हा पण एक वेगळा कवितेचा प्रकार आहे. बरोबर. म्हणजे असे 100 प्रकार आहेत, त्याच्यापैकी एक मुक्तछंद आहे. बरोबर. तर त्यामुळे मला असं वाटतं की स्पर्धेमध्ये जेव्हा मी मुक्तछंद लिहायचो त्या उलट असं होतं की जरी ते आपल्याला मुक्त वाटत असलं की इथं आपण काही टाकू शकतो, पण मला असं वाटतं उलट एकच हाताळल्यामुळे आपणच बंधनात त्याला टाकतोय. बरोबर बरोबर. पण इथं मी जेव्हा वृत्त शिकलो तेव्हा मी अभंग लिहू शकतो, आता मी लावणी लिहू शकतो, मी गझल लिहू शकतो, मी ओव्या लिहू शकतो, काय म्हणतो मी गाणी लिहू शकतो, मी काहीही करू शकतो. बरोबर. तर मुळात हा जो एक थॉट आहे की बरेच जण काय म्हणतात की आम्ही मुक्त छंद लिहितो कारण आम्हाला बंधनात अडकायला नाही आवडत. मुळात तुम्ही फक्त मुक्त छंद लिहून बंधनातच अडकताय. तुम्हाला अभंग लिहिता येणार आहे का, ती मजा येणार आहे का, तुम्हाला लावणी लिहिता येणार आहे का? आता मी लावणी लिहिलेली आहे. ही शुभ्र चांदणी रात विझवली वात अनावर धुंदी, सुंदरा पुन्हा रंगात टाकली कात शहारांगी. ही जी मजा आहे ही वृत्तांमुळे, मीटरमुळे, ही एक कुठला तरी काव्य प्रकार शिकल्यामुळे नाही येणार. आणि शिकावं वाटण्याचं कारण हे, जर तुम्ही व्यावसायिकतेकडे जर बघाल तर मध्यंतर हा पूर्णपणे लयबद्ध कार्यक्रम आहे त्यातल्या कविता, आणि म्हणून तो 1.5 तास एकट्या माणसाला ऐकू वाटतं. बरोबर. मुक्तछंद कविता जर पूर्ण 1.5 तास जर म्हटल्या तर नाही. दुसरी गोष्ट, लयबद्ध कविता ह्या लक्षात राहतात लगेच. आज शेर पाठ असण्याचं कारण आपण जे बोललो की लहानपणापासून संस्कारच लयीचे आहेत आपल्यावर, आपलं हृदय सुद्धा लयीतच धडकतं. त्याला म्हणू का आपण की बंधनात आहे. मुळामध्ये कुठली नदी जी आहे तिला नदी केव्हा म्हणतो आपण, जेव्हा ती वाहते, 2 तिला तट असतात, असं म्हणतो का आपण की बंधनात आहे नदी. मुळात त्या बंधनामुळेच तिला नदीचं सौंदर्य आहे. तसंच कवितांचं. तर त्यामुळे असं आहे की मला हेच एक्सप्लोअर करायचं होतं सगळं की अजून काय लिहू शकतो, व्यावसायिक संधी गाण्यामध्ये, गाणी कशी लिहिता येतील. त्यामुळे हे पहिली. दुसरी गोष्ट म्हणजे काय, स्पर्धेमध्ये मुक्तछंद आणि सामाजिक कवितांमुळे काय व्हायचं की आपल्याला बक्षिसं मिळायची, पण जनसामान्यांना ते आपल्याशी वाटतील का, त्यांच्या ओठांवरती आपल्या ओळी येतील का, तो नाही.
त्यामुळे मला गझल हा प्रकार त्यातल्या त्यात खूप चांगला वाटला. आणि गझल आणि एकंदरीतच वृत्तबद्ध लिखाण, आणि मी तिकडे गेलो आणि त्याचा फायदाच मला मुळात झाला. आणि मी गाणी लिहू शकतो, मी काही करू शकतो. एखादं गाणं किंवा येतंय असं काय? नाही, गाणे 2 तर आलेले आहेत माझे. एक बोभाटा म्हणून, ते तर चांगलं फेमस पण झालं. एक सखा पांडुरंग आता मी देवदत्त बाजींसोबत केलं, ते पण रिलीज झालंय. आणि आता मी गाणे खूप रेकॉर्ड केले, आलेत 2 ते असतात बरेच अडचणी. आणि आता मी जस्ट मागच्या महिन्यात जयदीप वैद्यांसोबत एक गाणं केलं, ते पण आता येईल या पुढच्या महिन्यात. आता फक्त कवी अपूर्व राजपूत, तो आता गीतकार अपूर्व राजपूत म्हणून दिसणार आहे त्या काळात. हो, म्हणजे माझी तर इच्छा आहे. तथाच तू. आणि महत्वाचं म्हणजे आता काय, गझलीचं आपलं बोलणं होतंय, तर तुला कुठले गझलकार, म्हणजे मराठीतले कुठले गझलकार आवडतात, जुने नवे आत्ताचे, आणि हिंदीतले कुठले, किंवा अजून कुठलं उर्दू वगैरे हे ते सगळं ऐकणं आहे का? अच्छा, यस. मध्ये गझल ही फारसीतून उर्दूत आली, उर्दूतून नंतर मराठीत आली. मराठी आधी सांगतो, कारण मराठी माहित नाही आपल्याला. बरोबर. आणि माझा हा प्रयत्न असतो सगळीकडे की मराठी समकालीन. आता काय झालेलं आहे माहितीये का, एक गंमत पण, परत हा प्रश्न खूप चांगला आहे या अर्थाने की मी क्लासिक पोएट्सची नावं नाही सांगणार, कारण सगळ्यांना माहिती आहे की भट साहेब हे, म्हणजे आपल्याला मुळात जे माहिती ते आहेतच, म्हणजे ते ग्रेटच आहेत. पण याच्याने काय होतंय माहितीये का, की समकालीन वाचल्याने जाते. तर मला असं वाटतं समकालीन पण वाचल्या जावं. तर सगळ्यात माझे आवडते वैभव देशमुख आहेत. बरं. वैभव देशमुख, त्यांचा एखादा शेर तुला आवडता? मला आवडतो त्यांचा एक शेर, की म्हणजे खूप आवडतात तसे, पण आता ऊन आहे आता, की जन्मभर तुडवेन मी रस्ता उन्हाचा, जन्मभर तुडवेन मी रस्ता उन्हाचा, पण तुला स्पर्शू नये ठिपका उन्हाचा. जन्मभर तुडवेन मी रस्ता उन्हाचा, पण तुला स्पर्शू नये ठिपका उन्हाचा, याचसाठी ऊनही जळते तुझ्यावर, याचसाठी ऊनही जळते तुझ्यावर, रंग नाही एवढा गोरा उन्हाचा. क्या बात. परत त्यांचा एक अजून आवडतो मला, की पुढे सरू की जाऊ मागे काय करू, पुढे सरू की जाऊ मागे काय करू, द्विधा द्विधा या हृदयाचे काय करू, पुढे सरू की जाऊ मागे काय करू, द्विधा द्विधा या हृदयाचे काय करू, आणि तिफन थांबवून विचार करतो आहे तो, तिफन थांबवून विचार करतो आहे तो, पेरू की खाऊ हे दाणे काय करू. क्या बात. ते वैभव देशमुख आहेत. गोविंद नाईक आहेत. मराठी म्हणजे वैभव जोशी आहेत, ते पण माहिती आहेत आता बऱ्याच जणांना. सतीश दराडे आत्ताच गेले आपल्यातून, तर ते आहेत. खरं तर त्यांचं मला एक फार आवडते गझल. हे काही शेर त्यांचे पण या निमित्ताने तरी ते आपण डिजिटली डॉक्युमेंट करूयात काही शेर. की दराड्यांचा एक आहे की, जनता भनंग इथली सत्ता धनिक भाऊ, जनता भनंग इथली सत्ता धनिक भाऊ, विकसित देश माझा मी नागरिक भाऊ, जनता भनंग इथली सत्ता धनिक भाऊ, विकसित देश माझा मी नागरिक भाऊ, नुसत्याच अक्कलीवर श्रीमंत कोण होतो, नुसत्याच अक्कलीवर श्रीमंत कोण होतो, मेंदू पडीक असतो पैशाशिवाय भाऊ. क्या बात. आणि आमची सुगी ऋतूंच्या गेली घशात सारी, आमची सुगी ऋतूंच्या गेली घशात सारी, तुमच्या बरे निघाले खुर्चीत पीक भाऊ. क्या बात. परत त्यांचा एक मला आवडतो की, नाही कुठेच पडली ठिणगी प्रखर म्हणाया, नाही कुठेच पडली ठिणगी प्रखर म्हणाया, नुसती हवेत झाली नजरा नजर म्हणाया, नाही तुझ्या विना मग शाळेमध्ये करमले, नाही तुझ्या विना मग शाळेमध्ये करमले, मी येत जात गेलो केवळ हजर म्हणाया. क्या बात. वा. तर दराडे भट साहेबांनंतर जर स्वतःची एवढी ठळक शैली जर कोणी केली असेल, तर मला असं वैयक्तिक वाटतं की ते दराडे गुरुजी आहेत, दराडे मास्तर आहेत. आणि खरंच त्यांना ते जाण्यामुळे फार, म्हणजे आपण कोणतरी गेल्यावरती म्हणतो किंवा पोकळी निर्माण झाली, पण दराडे सर गेल्यानंतर असं वाटलं की खरंच ती पोकळी निर्माण झाली. खरंच कितीतरी जणांनी भरभरून लिहिलं फेसबुक वरती इकडं तिकडं, आणि
खरं वाटलं की यायला काहीतरी एक महत्वाचा आणि माणूस मुद्दा गेला. म्हणजे मला नेहमी वाटतं आणि आता सध्या आता पण वाटतं की जे काही मला थोडंफार मिळतंय हे खरं तर त्यांना मिळायला पाहिजे होतं. म्हणजे बरोबर. त्या पिढीला जर हे मिळालं असतं ना तर अजून आपली जी म्हणजे आमची जी सुरुवात आहे ती खूप पुढून झाली असती. बरोबर. आणि पण तेच यार म्हणजे खरंच खूप दुर्दैवी आहे की इतके भारी भारी लिहिणारे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आहेत. गझलकार असतील, कवी असतील, सादरीकरणात त्यांचा एक बाज आहे, सगळे. फक्त गंमत काय होतंय की बऱ्याचदा असं होतं की संधीची कमतरता असते, धाडस नसतं किंवा एक ते जे प्रस्थापित गोष्टींना जो धक्का द्यायला आपण कुठेतरी कमी पडतो. पण मला असं वाटतं सोशल मीडियामुळे हे जास्त याचं लोकशाहीकरण, डेमोक्रॅटिक काय म्हणतो ते, लोकशाहीकरण झालेलं आहे. त्यामुळे आता कुठलाही कवी, कुठलाही हा जर डिजिटली आला बरोबर तर तो मला वाटतं पोहोचू शकतो. आणि लवकरच आपण याच्यावर काम करणार आहे की जे समकालीन कवी आहेत सगळे, यांना एका ठिकाणी आणून आपण एक कार्यक्रम लवकर करतो, म्हणजे त्याचं डिजिटल फुटप्रिंटिंगच करतोय. ओके ओके. तर आता अशी कॉन्सेप्ट आहे. आता ती वाढदिवस पण आज मी घोषणाच करून टाकतो की आपल्याकडे ना कवी संमेलनांची जी परंपरा ही मानधनावर आहे. आपण ऐकणाऱ्याला तिकीट कवी संमेलनात नसतं. बरोबर. तर आपण पहिला प्रयोग मराठीमध्ये करतोय की तिकीटेड कवी संमेलन, ही पहिली गोष्ट. दुसरं म्हणजे एक तर तिकीट बघून लोक कवींना ऐकायला येतील. दुसरं म्हणजे जे कवी असतील त्यांना आपण चांगलं शूट, सगळं त्या कार्यक्रम चांगला शूट करून अख्खाचा अख्खा कार्यक्रम युट्यूब वरती पोहोचवणं. जसं काव्यांगण वगैरे हे पण खूप चांगल्या पद्धतीने करतायत. त्याच्या आधी काव्यधारा केलंय. म्हणजे रोहित दादा आणि ती सगळी जी टीम आहे, विश्वास पाटील दादा, उमेश सुतार दादा, यांनी तर फार, आता त्यांचे व्ह्यूज वगैरे बघा तुम्ही, लोक ऐकतायत. सगळ्यात मोठं योगदान मी फेमस होण्याचं ते त्यांनाच आहे. कारण त्या कवी संमेलनातूनच मी व्हायरल झालो, म्हणजे मला चेहरा मिळाला सोशल मीडियावर. तर हे असं झाल्यामुळे काय आहे की अनेक नवीन नवीन चेहरे येत राहतील. आणि तुम्ही असं प्रत्येक वेळेस म्हणाल की आता हा चेहरा आहे, हा चेहरा, आणि असं होत राहिलं पाहिजे मराठीत. नाही, बरोबर आहे ना. आता गझलेचं जसं तंत्र आहे तसं सोशल मीडियाचं पण एक तंत्र आहे. आपण ते काय होतंय की मग आपण लिहिणारी, बोलणारी माणसं ते समजून घ्यायला आत्ता कुठं सुरुवात झाली. तर ते तंत्र जरा तू आत्मसात केलंयस, म्हणजे बऱ्यापैकी तुला एक ती नाडी कळली. तर मग ते लिहिणाऱ्या लोकांनी ते कसं त्यात अप्लाय केलं पाहिजे जेणेकरून आपल्याला स्वतःच एक चांगलं व्यासपीठ तयार करता यावं. याच्यात पण ना गंमत आहे. आता तू म्हटला की आपण लिहिणाऱ्या बोलणाऱ्यांना ते तंत्र, ते काही वेगळं नाही. म्हणजे साधी गोष्ट आहे, तुम्ही 10 जणांसमोर बोला, 100 बोला, 1000 बोला की लाख बोला, तसं हे तुम्हाला जर चांगलं बोलता येत असेल. आता मी माझं सांगतो, आता प्रत्येक जणाची जी नाडी आहे ती प्रत्येक जणाला वेगळी पकडायची त्याची. बरोबर. पण मी काय केलं माहितीये का, तू जर माझं सोशल मीडिया अकाउंट बघशील, त्याच्यातली एक पण कविता हे कुठं बसून मी शूट नाही केलेलं आहे. म्हणजे हे आधी लक्षात घेतलं पाहिजे की मी काय सोशल मीडियाचा कवी नाहीये. बरोबर. मी कार्यक्रम करतो, मी मंचावरती कविता सादर करतो, ती रेकॉर्ड होऊन त्याच्यावर पडते. ती रेकॉर्ड होऊन त्याच्यावर पडते. म्हणून तू म्हटलं सोशल मीडियाचं हे, मी सोशल मीडियाचा कवी नाहीये, ही पहिली गोष्ट. कारण एक पण तुला हे दिसणार नाही. दुसरं की जे पण माझ्या पेजवर पडतं ते आधी मी 20-30 ठिकाणी परफॉर्म करून झालेलं आहे. आणि मला माहिती आहे की हे तिथं चाललंय तर हे इथं पण चालणार. त्यामुळे जे काही सोशल मीडियावर आहे आता सध्या ते ट्रायड आणि टेस्टेडच मटेरियल आहे. म्हणजे एखाद्या कवी संमेलनात जर सातत्यानं काही शेअर प्रेक्षकांना आवडत असेल तर बघणारे पण माणसं आहे, त्यांना पण ते आवडतील. म्हणजे ही नाडी काही नाही, कॉमन सेन्स एकदम. की आता समजा मी सांगतो की आपण 100-150 जण बसलोय आणि मी काहीतरी ऐकवलं, एखाद्या शेराला वाह आली. परत मी कुठंतरी संमेलनात गेलो, तिथं ऐकवलं, 1000 जण आहे, तिथं एखाद्या शेराला वाह आली. याचा अर्थ उद्या कुठं पण मी ते केलं तर त्या शेरावरती कौतुक होणारच आहे माझं. बरोबर. मग ते सोशल मीडिया असो की ते तुम्ही पुस्तकात लिहा की काही करा त्याचं, बरोबर, का फक्त ऑडिओ व्हायरल करा. त्यामुळे काय की जे आवडतं लोकांना ते आवडतच. बरोबर.
फक्त काय होतं ट्राय अँड एररचे आहे थोडक्यात. नाही नाही नाही, ही ट्राय अँड एररची मेथड ही सोशल मीडियावर नाहीये, ही मंचावर आहे लोकांमध्ये. आपलं काय होतं, आपण ट्राय अँड एरर सोशल मीडियावर करतो. म्हणजे आपण व्हिडिओ टाकत बसतो की रोज व्हिडिओ मी पण आज टाकू शकतो, पण त्याने काही होत नाही. कारण काय, जसं मी आपण मगाशी बोलताना पण मी बोलत की तुम्हाला तुमची एक लाईन ठरवायला लागते. आज मी हा कॅमेरा आहे, मी आत्ता इथं बसून माझं सगळं लिखाण रेकॉर्ड करू शकतो शूट करून, आणि रोज रील टाकून मी मिलियन फॉलोअर घेऊ शकतो आज. बरोबर. पण आपण सोशल मीडियाचे कवी नाही. मला लाईव्ह कार्यक्रमामध्ये मजा येते, आणि जो पण लोक क्लिप बघतात, मी सगळ्यांना सांगतो की जी मजा लाईव्ह कार्यक्रमाची आहे, त्या ऑडिटोरियम मध्ये जेव्हा ते टाळ्या वाजतात, जे लाफ्टर येतं किंवा जे लोक भावुक होतात, सगळ्या गोष्टी, त्याचा एक थ्रिल आहे आयुष्यात. बरोबर. म्हणजे तुम्ही स्वतः जाऊन हे काय म्हणतात कॅम्पिंग वगैरे करणं इथं, आणि एखादा जो लॉग बघणं, याच्यात जो फरक आहे तो रील मधला आणि बरोबर लाईव्ह कार्यक्रमातला फरक आहे. थोडक्यात माध्यम जरी बदललं असलं तर ते ऑर्गॅनिक असतं. म्हणजे मी सांगतो, मी आज जर तुकाराम महाराज जर असले असते तर त्यांनी इंस्टाग्रामवर असले असते, सगळ्यात व्हायरल पण असते. त्याचं कारण असं आहे की त्यांनी त्या काळातलं सशक्त माध्यम काय लोकांपर्यंत पोहोचवायचं, कीर्तन, बरोबर, अभंग, कीर्तन परंपरेतून, मौखिक परंपरेतूनच ते गेलेत. बरोबर. त्यांनी काय बसून लिहिल्या नाहीत गोष्टी. बरोबर. म्हणजे काय ते काय पुस्तकं नाही वाचले लोकांनी, तो पण एक सोशल मीडियाच होता, परफॉर्मिंग आर्टच होता. त्यामुळे काय की आज जर हे सगळे असते आपले पूर्वज, म्हणजे कवी कुळातले माझ्या सगळ्या, तर यांचे सगळ्यांचे अकाउंट आणि कोणतरी स्टँडअप करताना दिसलं असतं आपल्याला, कोणतरी कवितेच्या. तर मला ना एक तर हा एक आपण ते हे करतो की अभंग. आत्ता मला सारंग म्हणून मित्र, सारंग पांपटवार, इतका जबर, मला त्याचा अभंग आठवत नाही आता, जबरदस्त अभंग लिहिलाय. समकालीन सुखन सारख्या कार्यक्रमामध्ये स्टँडिंग ओवेशन घेतलं त्या मराठी अभंगाने. त्यामुळं हे सगळं ट्राय टेस्टेड मटेरियल आपण वापरत नाही, प्रॉब्लेम तो होतो. अजून समकालीन कवी कोण आहे? समकालीन मध्ये आता हे मी गझलकार सांगितले काही. कवींमध्ये मला समकालीन मध्ये अनंत दादा आवडतो, अनंतराव आवडतो, सारंग पांपटवार आवडतो, त्यानंतर संतोष वाटपाडे सर आवडतात. म्हणजे खूप नाव आहेत असे मराठी, खूप घेता येतील मला. त्यानंतर विश्वास पाटील आहेत. त्यानंतर गझलांमध्ये अजून मी असं हे विचार करतो, मराठवाडा, विदर्भ, कुठून म्हणजे सगळे त्याच्यात आले पाहिजे. विदर्भातून विशाल मोहिते आहे, गोपालदादा मापारी आहे, बरेच कवी तुम्हाला मिळतील. मी आत्ता आबा पाटलांना, ते समकालीन तर काय म्हणजे आहे, ते समकालीनच, पण ते खूप सिनियर आहे, काय जबरदस्त. म्हणजे त्यांना एका ठिकाणी ऐकलं मी, मुक्तछंद तसं लिहावं, म्हणजे मोनालिसा कविता त्यांची काय भारी. असे तुम्हाला शेकडो भारी भारी कवी महाराष्ट्रामध्ये आहेत, खूप ताकदीचे. आणि परत आपलं काय असतं माहितीये का, अजून या समकालीनवरतीच आपण आपल्याकडे जी शिक्षण पद्धती किंवा एकंदरीतच वाचन पद्धती आहे ती मला वाटतं उलटी आहे. म्हणजे मुळामध्ये जे क्लासिक पोएट्स आहे, जावेद अख्तर साहेबांनी हा मुद्दा उपस्थित केला होता, आणि त्यांनी ते असे म्हणाले होते का इंटरव्ह्यू मध्ये, आणि ते मी खूप अलाइन करतो, कारण माझा पण सेम थॉट आहे. तर जावेद साहेब म्हणतात की जे क्लासिक पोएट्स आहे ते क्लासिक पोएट्स आहे, तो पीएचडीचा विषय आहे. म्हणजे आपण म्हणतो तुकाराम महाराज असतील, ज्ञानेश्वर महाराज असतील, कुसुमाग्रज असतील, विंदा असतील, नंतरच्या काळामध्ये नामदेव ढसाळ असतील, परत आपले म्हणजे तुम्ही किती नावं घ्या, भट साहेब असतील, तर हा विषय वरचा आहे जरा. त्यामुळे आपली जी सुरुवात आहे वाचनाची समकालीन मधून झाली पाहिजे, तर आपल्याला वाचनाचा इंटरेस्ट डेव्हलप होतो. आपण काय करतो, डायरेक्टच तुकाराम महाराज वाचायला घेतो, किंवा ज्ञानेश्वरी वाचतो, किंवा हे वाचतो. त्यामुळे होतं काय, किंवा कुसुमाग्रज वाचायला घेतो, त्यामुळे होतं काय की काही झेपत नाही, आणि आपल्या कवितेतला रसच सगळा
निघून जातो. म्हणजे आपल्याला वाटतं कविता म्हणजे काही कळतच नाही, असं जे काही आहे लिखाण ती म्हणजे बरोबर. कविता भारी, असं काही नाही आहे. त्यांच्या काळात ते पण समकालीन होतं. त्यांनी बरोबर. तुम्हाला खूप कविता बघा तुम्ही, कुसुमाग्रज, जालियनवाला, अजून रक्ताचे न चौघळ उठले अजून क्रुसावरती, समकालीन कॉन्टेंट येतो. बरोबर. जालियनवाला भाग घडलं ते. परत आपले गदी माडगुळकर असतील, त्यांचे पण कितीतरी. तर प्रत्येकाच्या कवितांमध्ये जर तुम्ही बघितलं ना, ते कुठेतरी एक निरोप कविता आहे कुसुमाग्रजांची, एक विमान प्रवासावर आहे. तर असे त्यांच्या त्या काळातले जे अनुभव आहे, जी अनुभूती आहे त्यांची, तीच त्याच्यात आलेली आहे. बरोबर. ते त्या काळासाठी बनले आहेत किंवा तुम्ही जालियनवाला सांगितलं की त्यावेळी ती स्फूर्ती देण्यासाठी किंवा त्या आसपासच्या परिस्थितीला धरून आहे. त्यामुळे आपण किमान परत आपण तिथे जातो की आपल्या आसपासचा आपल्या समकालीन काय तिथून सुरुवात मग मागे जावा आणि मग पुढे जावा. आता याचं तुला सांगतो मी एक, की मी ना कबीर आधी एक्सप्लोर केले, वाचले होते. आता आपल्या सगळ्यांना, पण आज मी कबीर वाचतो किंवा जेवढे पण क्लासिक पोएट्स वाचतो ना, म्हणजे एकदम मला आत्ता कळतं की का ते मोठे होते. म्हणजे खूपच कबीरांचा मी तसा फॅन आहे. भट साहेब पण ते, की एक तर तू विचार कर ना, जो फॉर्मॅट आपला नाहीच मुळात. आता आपण मध्यंतरी बोलतोय मुक्तचंदन, गझल पण हाताळत नाही आपण, वृत्तच हाताळत नाही अजून. तर भट साहेबांनी तो जो पॉप्युलर केला गझल, दुसऱ्या भाषेतला फॉर्मॅट, आणि तो मराठीत आता सध्या सगळ्यात लोकप्रिय आहे. तर एवढं करतायत ती लोक, सगळ्यांसाठी महत्वाची खुली करून दिली. दारं बऱ्याच जणांनी ती एल्गार वाचूनच बऱ्याच जणांचा प्रवास सुरू झाला सगळ्यांचाच. आणि मुळामध्ये त्याच्यातले शेर आणि ते गाईडलाईन, पण ती पण मला असं वाटतं ती सुरुवात आहे. आता बऱ्याचदा आपला हा पण प्रॉब्लेम होतो की आता बरेच जण काय असतं की भट साहेबांना अंतिम भट साहेब, बरोबर, असं नाही. मुळात ती म्हणजे मला असं वैयक्तिक मध्ये जेव्हा टीका वगैरे होईल पुढे काय, पण म्हणजे स्वतः भट साहेबांना पण हे म्हणजे ते पण असते तर ते हेच म्हटले असते की बाबा मी सुरुवात केली आहे, बरोबर, हा काय अंतिम नाही जाऊ शकतं. तुम्ही पुढचा थॉट कोणाला तरी जा की नवीन आणा, की काहीतरी नवीन प्रतिमा आणा, नवीन भाषा आणा, नवीन रदीफ आणा, काफी आणा, नवीन सगळं आणा की, असं भट साहेब स्वतः सांगत असतील ओरडून की बाबा आता ठीक आहे मी केली सुरुवात, तुम्ही आता रान मोकळे तुम्हाला. आणि असंच प्रत्येक कवीच आहे. बरोबर. आता हे रदीफ काफी म्हणजे जे कॉमन वर्ग आहे नाही कळत नाही, जरा सोपं करून सांग हे रदीफ काय आहे. नाही ते आता ते असं कळणार पण नाही. काय नाही, सोपंच आहे. रदीफ म्हणजे काय? रदीफ म्हणजे अंत्ययमक असतो. थोडक्यात यमक जो असतो तो रदीफ. तर ते खूप टेक्निकॅलिटी होईल, ते काय असं व्हिडिओत कळणार नाही. आपण मी कार्यशाळा घेतो, त्याला या तिकीट काढून या. तर ते कार्यशाळेत तुम्ही मी ते सांगेल 2 दिवस. म्हणजे मला जेवढं येतं, अर्थात मी पण शिकतोय. आता एक महत्वाचा प्रश्न आहे की जो सगळ्यांनाच विचारला जातो की बाबा कविता पोट भरते का, आणि काय तुझ्याकडे उत्तर आहे? तुझी कविता तुझं पोट भरते का? अर्थात म्हणजे भरतेच. कविता काय, आणि हा प्रश्न मला हे पण एक कळत नाही की हा प्रश्न विचारलाच कसा जाऊ शकतो. एक गोष्ट का म्हणतोय मी, की तुम्ही बघा की तुम्ही जेव्हा इतिहासाचा विचार करता तेव्हा तुम्हाला असं कोणीच, म्हणजे अशी उदाहरणं आपल्या समोर ठेवल्या जातात मुद्दामून की हा कवी आता ते मजाज लखनवी आहे, माझं ते दारू पिता पिता असेच वारले हे ते. पण आपल्याला साहिरचं उदाहरण कोणी नाही देत की म्युझिक डिरेक्टर पेक्षा जास्त पैसे तो घ्यायचा. आज आपल्याला कुमार विश्वासचं उदाहरण कोणी नाही देत, 25-25 लाख रुपये. मनोज मुंतशीर आहेत, त्याच्या आधी पण जेवढे पण राजकवी होते ते सगळ्यांना हे काय होतं, म्हणजे आज पण जे पण गीतकार आहेत सगळे काम करतायत इंडस्ट्रीत, यांचं पोट कोण भरतंय? फक्त काय होतं की याला व्यावसायिकतेमध्ये बघणं, बऱ्याचदा काय होतं भावनिकता आणि व्यावसायिकता याच्यात आपण थोडं अडकतो. तर मला वाटतं याला जेव्हा तुम्ही व्यावसायिकता ते मध्ये बघाल या गोष्टीला, तेव्हा ती अर्थात पोट भरू शकते. आणि खूप लोकांचे भरते, माझं पण भरते आणि भरत राहील हीच अपेक्षा आहे. त्यामुळे असं, आणि काय की तो हायेस्ट गोल पाहिजे. मुळामध्ये कविता लिहिताना किंवा कवितेमध्ये करिअर करायचं म्हटलं तर हा कोणी विचारच पैशाचा करत नसल्याचमुळे पैसा येतच नाही. म्हणजे आपण विचार काय करतो, कविता म्हणजे प्रसिद्धीपुरतच करतो ना, प्रसिद्धी मिळते बरोबर, पण आपल्या मनात सुरुवात म्हणजे आपण जेव्हा ठरवतो की याच्यात काहीतरी होतंय, प्रसिद्धी मिळते, त्याला व्यावसायिक रूपांतरण कसं करायचं त्या
कलेचं, हे एक वेगळं कौशल्य आहे. मराठीमध्ये मी सांगतो आजपर्यंत जो सोलो कार्यक्रम आहे, म्हणजे मला असं वाटतं की समकालीन मध्ये कोणीच केला नाही. मध्यंतर हा पहिला कार्यक्रम आहे. त्याच्या आधी मला वाटतं मंगेश पाडगावकर आणि मोठ्या कवींनी केलेत. आता लोक म्हणतात की लिखाणाने, परत अजून एक उदाहरण देतो की कुसुमाग्रजांचं घर बघा तुम्ही, पाडगावकर बघा, नाधू बघा, नाधूंना कवितेने कुठल्या कुठे नेलं. बरोबर. त्यामुळे ही उदाहरणं ठेवली पाहिजे आपण, हा तर पहिला मुद्दा आहे. दुसरा की व्यावसायिक गणित खूप असतात त्याचे. आता मी असा आपला सोलो प्रयोग आहे, तर सोलो प्रयोग कुणी करत नाही धाडस, मी केलं, त्याला चांगला मिळतोय. आपण जर तेच करत राहिलो ना तर मग आपण अडकू. बरोबर. पुस्तक आपण याच्यासाठी नाही काढत, म्हणजे मला तर हा खूप मोठा मला राग पण येतो काही, की पुस्तक काढायचं तर अशा हे काढा की 10,000 प्रति विकणार मी, त्याचं मार्केटिंग चांगलं करेल, ते छापेल चांगलं. फक्त माझं पुस्तक आहे आणि कुठेतरी परिचयात जोडायला मी नाही लिहिणार पुस्तक. बरोबर. पुस्तक असंच असावं की जे वाचतील लोक आणि ते पोचवावं पण आपण. त्यामुळे मला वाटतं हे मानसिकतेमुळेच आहे. नाही तर आपल्याकडे पण कॉन्टेंट आहे, सगळं आहे. एवढे चित्रपट येतात, किती चित्रपट येतात, गीतकार किती आहेत, 2-3 गीतकार मोजून आहेत. किती वेल नोन आहेत बाबा, तीच नावं रिपीट सारखी ऐकायला. वेल नोन पण नाही, तीच लिहितात. बरोबर. सो तुम्हाला कोणी अडवलंच नाही ना. पण मुद्दा तोच येतो ना की त्याच्यासाठी काय प्रयत्न करताय. काम करायला स्कोप भरपूर आहे, फक्त तुम्ही तुमचा अप्रोच तसा ठेवला. ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये जिंगल्स लिहिल्या जातं, कोण लिहितं? बरोबर. आज लेखक मला सांगा, गुगल पासून, फेसबुक पासून, म्हणजे एकंदरीत लेखन विषयीचा असा रोष असतो हा. आज मला सांगा तुम्ही, गुगल, फेसबुक, किती पण मोठी कंपनी असू द्या, आज मराठीतून ऍडव्हर्टाइजमेंट येते, डबिंग मराठीतून येते. आपलं जिओ काय म्हणतात, जिओ सिनेमामध्ये तुम्हाला 7-8 भाषांमध्ये त्याच्यात मराठी पण आहे. तर ते कोणीतरी लिहितंय ना. बरोबर. आज आपण फेसबुकची ऍड बघतो मराठी टीव्हीवर, कुणीतरी लिहिलेलीच आहे ना. हे पोटेन्शियल का आपण कवी संमेलन, ते पुस्तक इथं का अडकलोय आपण, मला हे नाही कळत. आपण शोधलं पाहिजे थोडक्यात की वेगवेगळ्या वाटा कसं वापरू शकतो आपण. आणि असं काय गरजेच नाही की कवी म्हणजे ते कुर्ताच घालून आपला गरीब भागात चाललाय. कवीचा बंगला सुद्धा असू शकतो. कवीकडे उद्या मर्सिडीज आणि ते स्वप्नच आहे. अपूर्व राजपूतची उद्या मर्सिडीज असेल. बरेच लोक असं त्याची थट्टा पण करतात. मला तेच म्हणायचंय की स्वप्न पाहायला काय हरकत आहे. तर ते ना संतोष आनंद साहेबांनीच लिहिलंय की करना फकीरी तो क्या दिलगिरी, सदा मगन मन रहना जी, कोई दिन हाथी तो कोई दिन घोडा, कोई दिन पैदल चलना जी. तर तेच आहे की काय असंच आहे सगळं, की विचार करायचा, मोठा करायचा. झालं चांगलं आहे, नाही तर आहेच की जिथं होतो तिथून खाली तर नाही येणार ना आपण. बरोबर. पण तेच आहे. आणि ते होईल याच्यासाठी की एकदा ठरवलं ना, आता हे फार मोटिवेशनल वगैरे असं वाटतंय, पण हे खरंच आहे की तुम्ही थोडं धाडस केलं तर होऊन जातात गोष्टी. बरोबर. बऱ्याचदा काय आहे की नियती तुमच्या धाडसाला नेहमी फेवर करत असते. द डेस्टिनी ऑलवेज फेवर्स द ब्रेव, असं. तर ते ऑलवेज महत्वाचा शब्द आहे. डेस्टिनी ऑलवेज फेवर्स द ब्रेव. प्रत्येक वेळी धाडसाला नेहमी तिचा पाठिंबा असतोच, नियतीचा. आणि ते प्रत्येकाने करावं. आणि जी लोक धाडसी आहेत तीच लोक मोठी आहेत. बरोबर. तुम्ही उदाहरणं घ्या, लोकांनी नोकऱ्या सोडून याच्यामध्ये करिअर केलं, चांगल्या नोकऱ्या सोडून केलेलं आहे. डॉक्टर कुमार विश्वास असेल, प्रोफेसर, प्राध्यापक होते. वैभव जोशी दादा टाइम्स ऑफ इंडियामध्ये चांगल्या पोस्टवर होता. खूप लोक अशी आहेत की ज्यांनी चांगल्या पगाराच्या नोकऱ्या सोडून ते याच्यामध्ये आले. आणि मग अशा आपलं बोलणं चाललं होतं, तू जसं म्हणलास की बाबा अनंत राऊतांचं तू उदाहरण सांगितलंस की बाबा पूर्ण वेळ कळायला लागल्यानंतर त्याला आणखीन ग्रिप मिळते, ते आणखीन वाढत जातं. अर्थात. कारण काय माहितीये का, मी तेच म्हटलं ना, कवितेता जर तुमची, म्हणजे तुमची कला, तुमची जर प्राथमिकता नसेल तर कलेची पण तुम्ही प्राथमिकता नसाल कधीच. बरोबर. कला पण मग तुम्हाला दुय्यम स्थानीच ठेवणार. आणि ते तसंच होतंय, आपल्याला दुय्यम ठेवणारच कला.
कारण तुम्ही तिला प्राधान्य देताय का नाही देते, बरोबर. म्हणून ती तुम्हाला काही देत नाही. आणि मग आपणच म्हणायचं की अरे काय नाही याच्यात नाही काय, कसं असणार. तर तुझ्या जर आपण कविता बघितल्या, आपण थोडं विषयांतर करूया. तुझ्या जर कविता बघितल्या तर बऱ्याच कवितेत दर्द आहे. म्हणजे ऑन कॅमेरा तर मला विचारायचं की बाबा अपूर्व राजपूत मध्ये एवढा दर्द आलाय कुठनं, ती बिचारी कोण आहे आणि काय असं म्हणजे इतकं येतंय कुठनं. तोच दर्द जो तुमच्या आमच्यामध्ये सगळ्यांमध्ये. काय गंमत आहे माहिती का, की प्रेम ही अशी गोष्ट आहे. आता दर्द नाही, त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी आहेत मुळात. तर मुळामध्ये प्रेम ही अशी गोष्ट आहे ना की जी तुमच्यावर म्हणजे जो चिरकाल जो ठसा देतो ती एकच भावना आहे जी प्रेम. तुम्हाला तो दर्द आठवताना फक्त दर्द नाही आठवत, त्याच्यासोबत घडलेल्या चांगल्या घटना पण सगळ्या आठवतात. त्यामुळे साहजिक आहे. आणि एक तर आपण सगळे म्हणजे मला तर वाटतं की मुळात या वयात साधारणतः मी जे लिहितो तसाच एकंदरीत अनुभव सगळ्यांचा असावा आणि तो तसा पाहिजे पण, नाही तर मग काहीतरी प्रॉब्लेम आहे. दुसऱ्यांच्या अनुभवातून लिहितेस असं तुला म्हणणं आहे? नाही, तुझे काय अनुभव आहेत? आपल्या सगळं नाही आहे, मी कधीच काही खोटं नाही लिहिलं. पण काय की ते प्रेम प्रत्येकाला होतं आणि मला वाटतं प्रेम झालंच पाहिजे. प्रेम होणं ही मनुष्य असण्याचं एक संकेत आहे तुमच्या. बरोबर. आणि प्रेम हे नेहमीच आपल्यातलं एक बेटर माणूस, आपला जो आपण पायऱ्या चढत जातो प्रेमामध्ये. तुम्ही बघा आपल्या आजूबाजूचे मित्र बघा की एखादी मुलगी प्रेम करते त्यांच्यावरती की ते प्रेमात आहेत, तर त्यांचं एकंदरीत बोलणं, राहणीमान सगळं सुधारतं. बरोबर. आणि हे फक्त मुलगी म्हणजे प्रेयसी नाही बरं, आपल्या आयुष्यात जे काही चांगल्या गोष्टी घडतात, जे काही आपण माणूस म्हणून घडतो ते स्त्रीमुळेच घडतो. म्हणजे तुम्ही बघा आपली आजी जी आपल्याला लहानपणी संस्कार करते, आपली आई बघा, बहीण बघा, सगळ्यात जबाबदार जर या पृथ्वी तलावर जर काय म्हणू आपण कुणी असेल तर ती स्त्री आहे. सगळ्यात भावनिक आहे, भावना प्रधान आहे आणि सगळ्यात सृजनात्मक आहे. बरोबर. म्हणजे मी मला आताच सुचलंय की सगळ्यात मोठा कलाकार जर कोणता असेल या जगात तर ती स्त्री आहे. की म्हणजे डायरेक्ट एका मनुष्यालाच निर्माण करणं याच्यापेक्षा मोठं काहीच नाहीये. 100%. आता प्रेमाचा विषय झाला, स्त्रीचा विषय झाला, ह्याला धरून एखादा शेर किंवा एखादी गझल आहे का? याला धरून बापरे, असं लगेच प्रेमावरती? प्रेमावर बऱ्याच गझल आहेत माझ्या, पण मी असं एकंदरीत म्हणजे शेरच ऐकवतो काही. ही जे जबाबदारी आणि हे बोललो मी, तर एक आता लेटेस्ट लिहिलेले आहेत मी काही शेर की उत्तरे होती तरीही प्रश्न साधा राहिला, उत्तरे होती तरीही प्रश्न साधा राहिला, सावली होती तरी सोबत उन्हाळा राहिला, फार वर्षांनी सरळ आलो तुझ्या खिडकीजवळ, फार वर्षांनी सरळ आलो तुझ्या खिडकीजवळ, एवढ्या वर्षातही लक्षात रस्ता राहिला, सावली केली तुझ्यावर पण उन्हाने पोळलो, सावली केली तुझ्यावर पण उन्हाने पोळलो, यामुळे राधे तुझा हा कृष्ण काळा राहिला. माझ्याकडे बघून कदाचित तू लिहिलं असेल कुठेतरी पण काळात सोशल मीडियावर मी तुला दिसलो असेल बाबा काहीतरी दिसतंय पोरगा बघून लिहावा. नाही मी पण तुझ्या जर बाकीच्या कविता जर ऐकल्या, म्हणजे तुझी मला जी कविता आवडली होती आणि मी पूर्ण वॉल चेक केले की बाबा अजून याचं कंटेंट काय काय, तर त्याला एक सामाजिक टच आहे आणि ते वास्तव वाटतं आत्ताचं. म्हणजे तुझी जी आहे ती कविता की ज्याचे डोळे सुंदर ज्याला जग सुंदर आहे, ज्याचे डोळे सुंदर त्याला हे जग सुंदर आहे, जगण्यासाठी तुमची माझी दगदग सुंदर आहे, शेती मातीच्या शय्येवर विसावलेली शहरे, शेती मातीच्या शय्येवर विसावलेली शहरे, कोण म्हणाले या शहरांची झगमग सुंदर आहे. क्या बात. हे कधी तुला, कारण काय मला ते इतकं जास्त रिलेट झालं की बाबा शेती मातीच्या शय्येवरती शहर आहेत आणि मग त्या जगमगीत आपण रमलोय.
मग हे सुचलं कधी किंवा कधी हातोट आलेलं आहे तुला? एकतर काय मी खूप कमी सामाजिक लिहितो, कारण मुळात काय झालंय की म्हणजे मी आधी खूप लिहायचो, जेव्हा मी काहीच लिहित नव्हतं तेव्हा मी खूप सामाजिक लिहायचो. पण मुळात एकंदरीत काय आहे की माझी स्वतःची वैयक्तिक सामाजिक आर्थिक शैक्षणिक पार्श्वभूमी असेल, माझा जो एकंदरीत आजूबाजूचा जो वर्ग आहे सगळा, तर मी कधी ते अनुभवलंच नाही. मला कधी त्याच्यात म्हणजे लिहायला तर मी लिहू शकतो आज पण त्याला ऑथेंटिसिटी नाही येणार, म्हणजे ते प्रामाणिकता नाहीये. त्यामुळे काय आहे की मी एक तर फार लिहत नाही. पण हा जरी शेती मातीचा असला पण हा शहरीकरणाचा थॉट आहे. बरोबर. मी जेव्हा मुंबईवरतून पुण्याला एकदा एका कार्यक्रमामधून येत होतो, तर जसं तुम्ही ना शहर सोडता ना, तर तुम्हाला म्हणजे कुठलंही शहर सोडा तुम्ही, जसं तुम्ही शहर सोडत जाता तसं तुम्हाला माती दिसत जाते. बरोबर. बसच्या खिडकीतून बिल्डिंग 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 बिल्डिंग, सिमेंट सिमेंट, म्हणजे सिमेंटने झाकलेली अख्खी माती आपली शेतीची, आणि ती हळूहळू हळूहळू उलगडत जाते. ते जे ट्रान्झिशन आहे त्याच्यामुळे मला तो थॉट डोक्यामध्ये आला होता की आपण त्याच्या प्रेत जे ठेवतो आपण, म्हणजे त्याच्यावरती हे सगळं उभं केलंय आपण, शेती मातीचं रमतोय. हा त्याच्यात रमतोय. ठीक आहे, आता काय. अजून एक माझा सामाजिक शेर, तो ऐकला नाही ऐकणार माहित नाही, की मला पाहुणे अजून सुद्धा तोच शहारा असतो का, डोळ्यांमध्ये आठवणींचा जुना पसारा असतो का, मला पाहुणे अजून सुद्धा तोच शहारा असतो का, डोळ्यांमध्ये आठवणींचा जुना पसारा असतो का. हा शेर येतो की पोटामधल्या आगीमध्ये ज्यांच्या इच्छा जळलेल्या, पोटामधल्या आगीमध्ये ज्यांच्या इच्छा जळलेल्या, अशा बिचाऱ्यांसाठी सुद्धा तुटता तारा असतो का. क्या बात आहे. म्हणजे याच्या पण मागचा थॉट हा आहे की म्हणजे तुटत्या ताऱ्याकडे आपण मागतो, प्रत्येक जण इच्छा मागतो, पण ज्यांच्या इच्छाच नाहीये काहीच, ते काय मागत असतील. बरोबर. किंवा त्या ताऱ्याला एका ह्याच्यात बांधून ठेवलंय की बाबा समजा प्रेमच मागितलं, काही गोष्टी पण ज्यांचं पूर्ण आयुष्यात जगण्याच्या मरमरीत त्यांचे काही स्वप्नच नसतात. बरोबर. अशा लोकांना काय, त्यांच्यासाठी कुठला तुटता तारा आहे, त्यांच्यासाठी काय तुटलं काय. असं आहे, असं लिखाण अजून होत राहील माझ्याकडून. त्या सगळ्या प्रवासात मित्रांचा किती मोठा वाटा आहे, किंवा आता तुम्ही ग्रुपनं जे कार्यक्रम करताय ते सगळेच कवी आत्ताचे महाराष्ट्रातले एक तगडी नाव आहेत किंवा लिखाण तगड आहे, तर या सगळ्या प्रोसेसमध्ये मदत किती होती, किंवा एकंदरीत जरा मैत्रीवरती काय वाटतंय तुला? काय आहे की मैत्रीवर मी बरंच बोलतच असतो अनुषंगाने त्या. तर मला असं वाटतं की जसं मी स्त्रीचं सांगितलं, तर मित्राचं पण आहे की तुम्ही मित्र बघा, म्हणजे तुमचे नातेवाईक कधीच तुमच्या मदतीला येत नाहीत, भाऊबंद येत नाहीत. तुमच्या मदतीला जो कधी पण हजर असतो तुमच्यासाठी, तो मित्र असतो. मित्र. बरोबर. तुम्ही जे आई वडिलां म्हणजे किती पण जवळचं नातं असू द्या तुमचं कुणाशी, त्याला तुम्ही काही गोष्टी नाही सांगू शकत, ते पण तुम्ही तुमच्या मित्राला सांगू शकता. आणि तुमच्या मित्रासोबत तुम्ही वाईटातला वाईट काळ बघितलेला असतो तुमचा. आम्ही जे मित्र आहेत ना, तर आम्ही सगळे वाईटातला वाईट काळ बघितलेला आहे आम्ही. आणि सगळ्यात जास्त मजा जर जगात कुठली असेल तर चांगल्यातला चांगला काळ त्याच मित्रांबरोबर बघणं, ज्यांच्यासोबत तुम्ही वाईटातला वाईट काळ बघितलाय. बरोबर. याच्यासारखी मजा नाही. आणि म्हणून माझे जे मित्र आहेत सगळे, नाही सारंग, अभि मुंडे असेल, आनंद दादा आहे, डॉक्टर स्वप्नील, खूप म्हणजे किती माझे खूप मित्र आहेत महाराष्ट्रावर, म्हणजे मी नावं नाही घेऊ शकत, इतके मित्र आहेत. आणि जवळचे सगळे, आम्ही संपर्कात असतो. पण गंमत काय माहिती आहे का, की एक तर तुमच्यावरती ना एक काय म्हणू आपण, एक धाक असतो, असे मित्र असतात की तुम्ही बरोबर चाललाय का. मित्र आपले उडू नाही देत पार. म्हणजे मी किती पण अपूर्व सर आणि हे असलं काही असलं, फेमस असलो, पण माझ्या मित्रांसाठी आपल्याला माहिती आहे मी काय, माणूस किती पण यशस्वी झाला तरी मित्र त्याला शिव्याच देणार, म्हणजे शिव्या मारूनच हाक देणार, तो कधी सन्मान त्याचा करणार नाही. आणि हे सगळ्यात गरजेचं असतं, कारण नाही तर आपण एकदा जमीन सोडली की मग त्या फुग्यासारखं असतं आपलं, की तो कुठं जाऊन कुठं फुटेल. म्हणून किमान आपल्याला खाली धरून ठेवायला पक्क नाही, मित्र गरजेचे असतात. माझ्याकडे असे मित्र आहेत आणि मी खरंच
सगळ्यांचा आभारी आहे की अशी मित्र आहेत माझ्याकडे. आणि आमची चर्चा जी लिखाणामध्ये लोक खूप कौतुक करत असतील. आज आमचा ग्रुप आहे 2-3 जणांचा, म्हणजे असे काही लोक आहेत ज्यांना मी माझ्या कविता पाठवत असतो, माझा कार्यक्रम बघायला बोलवतो किंवा ते येतात. सगळे कौतुक करत असताना काय चुकलंय हे माझा मित्रच सांगतो. बरोबर. मी आत्ता जो शेर लिहिलेला मित्रावरच आहे, मी एक गझल लिहितोय, त्याच्यातला एक शेर आहे की इर्शाद. लक्षपूर्वक ऐकतो मी सांगणे मित्रा तुझे, लक्षपूर्वक ऐकतो मी सांगणे मित्रा तुझे, एवढा परखड कुणाला आरसा नाही मिळत. क्या बात. असे आरसे तुमच्या आजूबाजूला पाहिजे ज्याच्यात आपण खरं दिसतो. तर ते आमचं त्याच्यात पाठवलं की नाही आवडलं, असे सांगणारे मित्र आहेत. हे नाही आवडलं, हे चुकलंय, मध्यंतरमध्ये अजून काय चांगलं करता येईल, या सगळ्या गोष्टी ज्या क्रिटिकली समीक्षेने सांग. आता त्यांचं मी सगळंच ऐकतो असं पण नाहीये, पण मी ऐकतो त्यांचं. ते जसं म्हणतात तसं इम्प्लिमेंट जरी नसलो करत, पण मी ऐकतो. म्हणजे आपल्याला एक तो सेकंड थॉट असतो की काय विचार करतोय. त्यांना तो हक्क आहे सांगायचा की हक्काने सांगतात. आणि तीच खरी मित्र असतात. तुम्हाला नेहमी असं कौतुक करणारी आणि हे तुम्ही काय होतं बऱ्याचदा तुम्ही जेव्हा प्रसिद्ध होत जातात ना, माझं प्रसिद्धीनंतर कोणी मित्र नाही झालंय नवीन, हे पण एक खास. कारण काय असतं की इतकी लोक तुमच्या जवळ येतात आणि मग तुम्ही खूप भरकटत जातात आणि त्या सगळ्यात त्याच्यात अंगान आणि या खूप गोष्टी असतात तुमच्या. कारण इतकं तुम्हाला यश मिळतं, मुली तुमच्या एवढ्या म्हणजे तुमच्या कविता त्यांना आवडतात, बऱ्याच जण तुम्ही आवडायला लागतात, तुम्हाला सगळे लोक गराडा घालतात, मग अनेक लोक येतात मैत्री करायला, पण ती नाही होत. जी आपल्या संघर्षाच्या काळात जी काही सोबत होते तेच आपल्याला खरा रस्ता दाखवू शकतात. कारण त्यांना फरक नाही पडत की आपण काय आहे काय नाही आहे याचा. ते तेव्हा पण सोबत होते आपल्या, आता आपण सोबत आहेत. आणि आज समजा असं होऊ नये पण अनफॉर्च्युनेटली असं झालं समजा, तरी ते सोबतच असणार आहेत. बरोबर. त्यामुळे मित्र महत्वाचे. मित्रांनो आपापले मित्र जपा. बरेच रिलेशनशिप मध्ये वगैरे आल्यानंतर बऱ्याच जणांकडून होतं असं, मित्र वगैरे विसरतात. आयुष्यात सगळ्यात महत्वाचं मित्र आहे, बाकी काही नाही. बाकी लोक येतील जातील, तो राहणार. क्या बात. आपण OTTचं बघितलं की बाबा OTT वरती म्हणजे लॉकडाऊन मध्ये जास्त अजून त्याला हाईप मिळाली, पण प्लॅनेट मराठीने तुम्हाला सगळ्यांना घेऊन एक शो केला की एक कविता डाऊन, बरोबर ना. तर OTT वरती कवितांचा शो होणं हे एक नवीन कन्सेप्ट. फील काय होतं की याला OTT वरती आपल्याला बोलावलं जातं. आता गंमत काय माहितीये का, मी हेच सांगतोय सतत की आपल्याला हे कवी संमेलन आणि पुस्तक याच्यातून थोडं अजून पलीकडे विचार करायला लागेल. हे तर आहेच, यांनी एक चांगली ग्रुमिंग होते, यांना स्थान आहेच महत्वाचं, पण त्याही पलीकडे आता जे नवीन गोष्टी सुरू होतात, तसं प्लॅनेट मराठीला करायचा होता एंटरटेनिंग फर्जी मुशायरासारखा तो. मी त्यांना म्हणतो, त्यांचा त्याच्यासाठी अप्रोच आला आपल्याला, आणि ती पण खूप चांगली लोक आहेत. कारण काय असतं माहितीये का, काहीतरी नवीन करताय आणि काहीतरी करूयात असंच, तर त्यांनी आम्हाला तो मुद्दा मांडला की आपण असं काही करू का. तर मी त्यांना म्हटलं ते फर्जी मुशायरा ती काही कविता नाही, मराठीमध्ये मुळात जी कविता आहे ती पण आहेत की मनोरंजनात्मक. मग आम्ही तिथं काय केलं, आम्ही जे तिथं काही सादर केलंय ते सगळे शेर आहेत, गझल आहेत मुळात, फक्त काय मनोरंजक आहे. ते काय आम्ही असं नाही केलं की लिहिलं त्याच्यासाठी, जे आमचं ऑलरेडी जो कॉन्टेंट आहे प्रेमाचा आणि मनोरंजन तोच तिथं घेतला. म्हणून कुठे काय दिलं पाहिजे. वसीम बरेलवी साहेब खूप चांगलं म्हणतात की कौनसी बात कब कहा कैसे कही जाती है, कौनसी बात कब कहा कैसे कही जाती है, ये सलीखा हो तो हर बात सुनी जाती है. क्या बात आहे. तर तर तेच की असली तरी तुम्ही ओळखून चाललं पाहिजे की. आणि परत मग त्यांना काय लागतं ते तिथं असं नाही ना मी हे घेणार. शेवटी काय की जेव्हा प्रोडक्शन येतं त्यांचे पैसे लागलेले आहेत, त्यांना परत बऱ्याचदा काय होतं, अजून एक सांगतो मी की अशा ठिकाणी काम करत असताना त्यांची क्रिएटिव्ह डोके आपल्याला आपण जे करत आलो ते हे कोलिजन होतं, कोलाईड होतात. तर तिथं असं नाही, आता तिथं रेटून नाही चालत. कारण काय गंमत आहे की जरी आपल्याला कविता आणि हे माहीत असलं तरी त्यांना
काय चालू शकतं काय नाही हे त्यांना हम्म. जास्त चांगलं माहिती आहे आपल्यापेक्षा. बरोबर. त्यामुळे थोडी जर आपण सलोख्याची भूमिका हम्म. दोघांनी घेतली, काहीतरी मध्यम मार्ग, जसं मी हम्म. म्हंटल असं नाही करणार आम्ही, हे स्पष्ट हम्म. होतं. बरोबर. मग काय करता येईल, मग 2 थॉट तिकडून आले, 2 इकडून आले, काही हम्म. गोष्टी आम्ही मग त्याच्यासाठी थोड्या लिहिल्या. या सगळ्या गोष्टी करायला लागतात. पण हम्म. आता तो शो किती यशस्वी झाला किंवा काय याच्यात म्हणजे याच्यात पडायला नको, पण हम्म. महत्वाचं काय की मराठी कविता पहिल्यांदा OTT वर गेली. त्यांना घ्याव्याशा वाटल्या. म्हणजे ते हे तुम्ही यश सेट मला केलं. वाटतं आत्ताच्या बरोबर. समकालीन याचं. आणि परत एक उभं झालं ना, भले हम्म. तो समजा असं म्हणू आपण की नाही झालं चांगला, हम्म. पण तो दरवाजा तर उघडा झाला. बरोबर. हे त्यांच्याकडनं त्याच्यात प्रयत्न तरी किमान झाला की असं त्यांच्याकडनं काहीतरी झाला, करूया. आपल्याकडनं झाला. आपण बरोबर. उद्या 5 वर्षांनी नवीन पोरं येतील, ते अजून काहीतरी हम्म. आपल्यापेक्षा भारी करतील. बरोबर. पण त्यांना तो इथपर्यंत विचार ते करू शकता आता, कारण ऑलरेडी ते हम्म. झालंय. आधी झालंय. तसंच मध्यंतरचं पण मला याच्यासाठी वाटतं की अशा अनेक कार्यक्रम सुरू होतील सोलो पुढे. हम्म. मध्यंतरपेक्षा चांगले होतील, माझ्यापेक्षा प्रसिद्ध होतील. हम्म. पण सोलो कवितांचा कार्यक्रम, कुठले म्युझिक नाही, एक माणूस बसलेला, तिकीट लावून लोक येत आहेत, ही जी कल्पना आहे, हम्म. हा तर विचार सुरू झाला ना. बरोबर. नाही तर आपण कवितेचा कार्यक्रमाचा विचार कुठपर्यंत करू शकत होतो की बाबा मग आपण याला गजला लिहू, मग याला गाण्यात आपण करू, किंवा 4 जण बसून करूयात, हम्म. मग याला तबल्यावाला पाहिजे, पेटीवाला पाहिजे, हम्म. मग गायक पाहिजे, कंपोजर. हम्म. एक माणूस येणार, कविता वाचणार, लोक ऐकणार, लोक जाणार. धाडच केलं थोडक्यात. इतकं सोडते रे. तर आता हे पण मध्यंतर असं फार दर्जेदार आणि असा शो आणि फार असं नाहीये मुळात. पण महत्वाचं हे की त्यांनी नवीन अजून जे मुलं आहेत उद्या येणारे 5 वर्षांनी 10 वर्षांनी, त्यांना ते व्हिजन क्रिएट झालं आता की असं पण करता येऊ शकतं. बरोबर. आता नैनेशचा पण आम्ही सोलो करतोय. माझ्यानंतर आता खूप जणांनी, आदित्य दवणे दादा आहे, त्यांनी सुरू केला, जे की सगळे कवितेत होते. पण तेच ना, एक खिडक्या उघडत जातात नवीन नवीन. बरोबर. जसं स्टँडअप मध्ये, हिंदी स्टँडअप मध्ये झालं की लोक करत गेले, आता ते मूवीत करताय, OTT वर करताय, सगळीकडे कामं करतायत. तर मला असं वाटतं की हे दार उघडणं जे आधी धक्के देऊन, हे कोणीतरी करायला लागतं, जे की आता करतोय आपण. नवीन गोष्टी ट्राय केल्या पाहिजे. नैनेशचं नाव घेतलंस तर नैनेशचं आपण मगाशी मी तुला म्हणलं की ते गाणं हो भारी झालं. पुढे जात आहे. नैनेशचं गाणं एक आपल्या पुढे जात आहे, बघा नक्की, एकदम जबरदस्त. त्याच्यात पण तेच आहे ना, मी तेच म्हणतोय की जे पंजाबी म्युझिक मध्ये करतात बघा, आर्टिस्ट ओरिएंटेड अल्बम असतात. बरोबर. त्याच्यात नैनेशनी लिहिलंय, नैनेशनी गायलंय, नैनेशनीच त्याचं म्युझिक केलंय, ऍक्टिंग केलंय, शूट बीट सगळा तोच. सो आता तो पण कवीच आहे. आता कवीला कोणीतरी संगीतकार म्हणेल की बाबा माझ्यासाठी गाणं लिही, मग तो म्हणेल की मी तुला एवढे पैसे देतो, ते देतो. कोणीतरी त्याच्यावर गाणं म्हणेल, कोणीतरी मग ते शूट करेल, कोणत्या तरी प्लॅटफॉर्मवर टाकेल. त्याच्यापेक्षा हे जो रॅपिंग सीन आहे हिंदीतला आहे, मराठीत कवी का नाही करू शकत तशा पद्धतीच्या कविता. सो मला म्हणायचं मुद्दा तोच आहे की एक्सप्लोर करा. आता तो काय असं नाही की व्हायरल झालं आणि यशस्वी झालं का काय नाही, पण त्याच्यामुळे तो थॉट आला की असं पण आता होऊ शकतं. बरोबर. मुळात म्हणजे कवितेकडे, कविता म्हणजे आपण स्वतःला बंधन घालून घेतलं. तेच काय गाण्यापर्यंत पण जाऊ शकतं, त्या थॉटचा एखादा सिनेमा पण होऊ शकतो. आणि हे बंधन का आले मला हे कळत नाही. मुळात हे नव्हतंच. मी आधी पण उदाहरण दिलं, कवितेचे किती प्रकार आधी, म्हणजे कुठे कुठे कविता काय काय माध्यमातून यायची. सकाळी वासुदेव यायचा, परत ओव्या जात्यावरती ओव्या व्हायच्या, परत देवळात भजनं व्हायची, परत आरत्या, परत कीर्तनांमधून, अभंगांमधून, परत झोपतानाचं, माणूस जन्माला आल्यावर, मेल्यावर, म्हणजे मरतो तेव्हा, एवढ्या वेगवेगळ्या माध्यमातून कविता मुळामध्ये आहेच. आपण तिला बंधन नको घालायला. जसं फ्लो येतो तसं ते होऊन द्यावं. तुम्ही ट्राय करायला पाहिजे ना. मला आज वाटतं, आता बघा मी लावणी केली, सारंगी अभंग केलाय, तर मला आता ओम भूतकर दादा भेटलेलो आम्ही, तर तो म्हणत होता मला की सारंगनी त्या दिवशी त्याला स्टँडिंग ऑडिशन मिळालं तिथं. ओम भूतकर दादा म्हटला की सारंगने अभंग केला, त्याला एवढा रिस्पॉन्स, म्हणजे अभंगाकडे बघायचा जो दृष्टिकोन आहे की अभंग म्हणजे काहीतरी
तत्वज्ञ म्हणजे धार्मिक आणि एक असं असं असलं काही नाही, किंवा संत असं नाहीये. तो एक फॉर्म आहे. बरोबर. सारंगने आपल्या समकालीन गोष्टी त्याच्यात टाकल्या, आवडला लोकांना खूप. म्हणायचा मुद्दा एक ओम भूतकर दादा ते सांगत होता की माझं डोकं हे झालं, म्हणजे मला दृष्टीच बदलली माझी फॉर्मकडे बघायची, की अरे आपण हे विसरलो होतो. की लावणीच्या फॉर्मॅटमध्ये खूप गाणी पण लिहिल्या जातात, किंवा असं काही नाही की लावणी म्हणजे तसंच. त्यामुळे फॉर्म तुम्ही कसेही वापरू शकता, कुठेही वापरू शकता. फक्त काय की ती मुळात इच्छा पाहिजे आणि प्रयत्न केले पाहिजे. बरोबर. तर मध्यंतर टायटल खाली तुझा शो आहे, तर मध्यंतरच का नाव मध्यंतरच असं? आता याची काही स्टोरी बनवू शकतो, पण याची एवढी साधी स्टोरी होती की मी बँगलोरला, माझं कवितेमध्ये काही एवढं होत नव्हतं त्यावेळेस, आणि माझं असं होतं की बँगलोरला आपण मास्टर्स करू, 2 वर्षाचा बफर मिळेल, नंतर नोकरी वगैरे करू. पण माझी ही इच्छा होती, कारण मी ना स्टँडअप कॉमेडियन्स मध्ये खूप फिरायचो त्यावेळेस, म्हणजे हिंदीतलं खूप बघायचो. तर मला वाटलं की असं काहीतरी आपण मराठीत करूयात, पण कवितेला धरून, कारण कविता आपल्याला येते. तर मग बँगलोरला जेव्हा माझं ऍडमिशन झालं, तेव्हा तिथं जायच्या आधी म्हटलं आपण एक शो करूयात. परत आता इथून गेल्यावर 2 वर्ष कोण बोलवणार आहे आपल्याला. ह्या एका थॉटमुळे ते सुरू केलं, आणि तो आपल्या कवितेच्या करिअर मधला मध्यंतर आहे. आता इंटरव्हल पडणार 2 वर्षाचा, म्हणून ते नाव मध्यंतर दिलं गेलं. पण ते नाव खूप सटल बसलं. बरोबर. हेच गोष्टी आहे की तेच म्हटलं ना मी, नियती आपोआप जुळून आणते. आणि नेमकं मध्यंतर सुरू झाला आणि माझं करिअर स्टार्ट झालं. बरं. आता क्लायमॅक्स कडे जाताना काहीतरी भारीकडेच जाणार आहे मध्यंतरानंतर. आणि नाही, अजून खूप प्रयोग करायचे, प्रयत्न करायचे. प्रयोग तर आता तर मी विचार करतो, आता बाकीचे जेवढे पण बघा तुम्ही आयुष्यावर बोलू काय असेल, आता सध्या स्पृहाताई आणि संकर्षण दादा करतोय, त्यांचे प्रयोग किती प्रयोग करतात यार. आपलं माझे कुठेतरी 20 प्रयोग आता झालेले. त्या लोकांनी किती काम करून ठेवलं इंडस्ट्रीमध्ये असेल, वैभव जोशी दादा असेल, म्हणजे व्यावसायिकच्या दृष्टीने म्हणतोय मी, की किती काम, म्हणजे 21 वर्ष आयुष्यावर बोलू काही झालाय, 21 वर्ष सगळे हाऊसफुल. तर मला असं वाटतं की आपण अजून बाहेर पण नाही, अजून तर सुरुवात पण नाही आपली. तर म्हणजे आता बरेच जण असं म्हणतात ना की आता झालंय, आता बालगंधर्वाला आपण प्रयोग केला तर लोक म्हणले अरे लोकांचं स्वप्न असतं. नाही, हे स्वप्न कसं असू शकतं की आता प्रयोग झाला, म्हणजे अर्थात ते विशेष होतं, कुतूहल आहे, पण ते सुरुवात येते, तो काय हे नाही, स्वप्न बिप्न नाही. बरोबर. स्वप्न तर असं की मग आता युकेला पण करू, अमेरिकेत पण करू, किंवा जिथं जिथं ज्या ज्या गोष्टी आहेत ना तिथं करायच्या. त्यामुळे काय, आणि होतात आता खूप प्रयोग होतात की त्यात काही असं काय आपण अजून तरी असं नाही की मंगळावर जाऊन म्हणू. तिथं करू शकतो ना आपण. आणि बालगंधर्वामुळे काय झालं की एक मध्यंतरला अजून वेटेज आलं, पण हे जे लोक म्हणतात की आता झालं, हे झालं, स्टॅम्प मिळणं चांगला मिळाला. आणि म्हणजे 2-3 लोकांची नावं घेतली पाहिजे विशेष इथं, की समीर हंपी दादा, सत्यजित धांडेकर दादा आणि निलेश सुळे दादा यांनी फार, म्हणजे त्यांनीच प्रोड्यूस केलं आणि त्यांनी मला पुश केलं की भीड ते आहेत मागे. जसं मी तुला सांगतो गंमत, यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये मी गुरुवारी मध्यंतर केला. म्हणजे हे जे असतं ना डोक्यात, शनिवार रविवार, हे गुरुवारी पण लोक येतात, कमी आली पण आली, म्हणजे बालगंधर्व एवढी नाही आली, त्याच्याहून थोडी कमी आली, पण मुळात लोक गुरुवारी पण जॉब बीब करून, सगळे काम करून थकून दिवसभर, परत कार्यक्रम करून 12 वाजता घरी जाणार आपला 9:30 वाजताचा. तर मुळात लोक येत आहेत, आणि तेच आहे की आता करत राहायचंय. आणि असे अनेक कार्यक्रम मराठीत सुरू झाले पाहिजे पुढे, ती चौकट थोडी तुटली पाहिजे. बरोबर. आता शेवटाकडे जात असताना की बाबा इतक्या वर्षांच्या म्हणजे कवितेचा प्रवास आहे, किंवा आता हे मध्यंतर आहे, कार्यक्रम सुरू आहे, अशी कुठली प्रतिक्रिया होती की ती लक्षात राहिली आणि ती आयुष्यभर लक्षात राहील? यार अशा 2-3 प्रतिक्रिया आहेत. एक तर माझा मैतर नावाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला, प्रचंड म्हणजे खूपच. आता मी एका पेजवर बघत होतो 10 मिलियन गेला, 1 कोटीवर एका पेजवर. तर त्याच्या खाली जर तू
हे बघितले ना कमेंट्स, कमेंट्स ती एक एक प्रतिक्रिया म्हणजे निबंध आहे. बर. म्हणजे मला असं वाटतं की लोकांनी त्यांच्या आयुष्यात घडलेले प्रसंग त्या निबंधामध्ये लिहिलेले. बरोबर. खूप जणांनी असं लिहिलेलं आहे की आम्ही बोलत नव्हतो. बऱ्याचदा असं होतं ना नात्यांमध्ये की का तुटलं माहीतच नसतं रे आपल्याला. बरोबर. की का बंद झाला अचानक, तो बोलत नाही म्हणून मी बोलत नाही, असं म्हणजे असं होतं बऱ्याचदा. ते इगो प्रॉब्लेम मध्ये परत राहून जात ते राहून म्हणजे ही मला हेच कळत नाही आजपर्यंत की एवढं मोठं नातं जे आपण म्हणतो ते असं कसं होऊ शकतं की अरे तो नाही बोलत मी नाही बोलत आणि संपलं झालं. बरोबर. तर हे चुकीचं आहे. तर त्याच्या खालीच्या कमेंट त्या प्रतिक्रिया मला खूप लोक असे होते की जे बोलायला लागलेत परत. खूप लोकांनी त्यांचं स्वतःचं मांडलं. तर मला ते का भावलं की आपण म्हणजे जो विचार करतोय आपण आणि जे आपण बोलतोय ते आपण इतक्या लोकांचं बोलतोय सगळ्यांचं. प्रत्येकाला तो प्लॅटफॉर्म नाहीये किंवा ते माध्यम नाहीये. त्यामुळे मला असं ती एक प्रतिक्रिया मला खूप वाटते. आणि अजून एक सांगतो की लोक किती वेगवेगळ्या पद्धतीने विचार करू शकतात. माझा एक शेर आहे की तुझ्या पुढे तर काहीच नाही नावाची कविता हे झाली आहे व्हायरल. तर त्याच्यामध्ये त्याच्या रील्स मध्ये जर तुम्ही बघितलं ऑडिओवर त्या लोकांनी आईसाठी ते बोललेत की गुलाब चाफा तुझ्या पुढे तर काहीच नाही. ते काही लोकांनी लहान मुलींचे त्यांच्या मुलांचे हे टाकलेत व्हिडिओ की तुझ्या पुढे तर काहीच नाही. म्हणजे ते इतक्या एक तर म्हटलं आजीसाठी या. म्हणजे आता मी आता हा जो शेर आहे की थंडी इतकी वाढत आहे उपाय त्यावर काय करावा, शाल पांघरून स्वेटर चादर तुझ्या पुढे तर काहीच नाही. आता हा जो शेर आहे हा रोमॅन्टिक आणि असा जाऊ शकतो, थोडा वात्रट वाटू शकतो. पण त्या मुलांनी मला जेव्हा सांगितलं तेव्हा मीच हे झालो की तो म्हटला दादा हा शेर आजीसाठी वाटतो मला. म्हणजे तू खरं बघ आणि आता तो शेर वाच की शाल पांघरून स्वेटर चादर तुझ्या जी ऊब आहे मायेची त्याच्या पुढं तर काहीच नाही ना. तर म्हणजे असं म्हणजे रसिक पण आपल्याला समृद्ध करत असतो. बरोबर. की हा थॉट सांगितल्यानंतर हा जर शेर कोणी वाचला तर त्याला तोच म्हणजे तसाच दृष्टिकोन किंवा त्याला लागणारा अर्थ कदाचित वेगळा आहे जो आपण लिहिताना पण कधी कधी विचार नाही केला. म्हणजे रसिक आपल्याला खूप पुढे समृद्ध करत असतात. आणि त्या कवितेतले जे रील्स तू बघशील ना, तू एकूण एक म्हणजे बायकोसाठी याच्यासाठी तर केलेच आहे लोकांनी, पण मुलीसाठी, आजीसाठी, आईसाठी, मित्रांसाठी, ते कोणालाही म्हणू शकतात तुझ्या पुढे तर काहीच नाही. तर हे जे लोकश्रुत होणं की तुमच्या कवितेचं काहीतरी जसं म्हणतो आपण की म्हण होणं एखाद्या ओळीची तुमच्या ही तर ग्रेटेस्ट, तर तसं ते झालंय की तुझ्या. आणि हे आपली जगण्यातली स्लँग आहे. तर हे खरंच आणि असंच प्रेम सगळ्यांचं राहू द्या माझ्यावर. काय मला महत्वाचं काय वाटतं की बाबा एक कवी म्हणून समृद्ध असणं किंवा एक कलाकार म्हणून समृद्ध असणं, पण त्याच्या पलीकडे एक माणूस म्हणून समृद्ध असणं असतं. मला वाटतं की आपण जे देतो ते रिटर्न येते. तुझ्या बाबतीत ज्यावेळी बाहेर चर्चा ऐकतो की बाबा अपूर्व चांगला कवी आहेच पण एक माणूस म्हणून चांगला आहे, मला वाटतं की हे त्याचं सगळं फलश्रुती असं म्हणूया आपण. मुळात म्हणजे आता काय मी आता एक तर काय माझं कौतुक मला रिॲक्ट होता येत नाही. खूप जणांना हे माहिती आहे की मला जर कोणी बोललं ना तर मला असं बऱ्याच जणांना असं वाटू शकतं की अरे म्हणजे मी थँक्यूच बोलत असतो फक्त. आता काय पण नाही, हेच की जेवढे पण माझी आजूबाजूचे लोक आहेत ते मुळात चांगले आहेत. त्याच्यामुळे ते ज्याचे डोळे सुंदर त्याला हे जग सुंदर आहे. त्यामुळे जे मला म्हणतात की चांगलं आहे ते मुळात चांगले आहेत असं आपण पण वापस द्यायचं असतं त्यांना. मग काय अपूर्व म्हणजे ह्या सगळ्या कविता आहेतच, पण हे जे काय तू सगळ्या गोष्टी सांगितलंस की बाबा आत्ता मीडियाचा वापर कसा केला पाहिजे किंवा ती एक माध्यम आहे, आपण त्या माध्यमाचा वापर कसा केला पाहिजे किंवा एकंदरीत सगळ्या गोष्टींवरती जे बोलणं झालं ते मला वाटतं की ते आत्ता ह्या पिढीला म्हणजे ह्या समकालीन लोकांसाठी गरजेचं आहे. आणि कोणतरी म्हणजे आता काय होतं की आपण ज्यावेळी स्पर्धा करतो ज्यावेळी आपली अडचण होती की ट्रॅक सापडत नव्हता, एक रोडमॅप मिळत नव्हता, तर काहीतरी रोडमॅप तयार करण्याचा हे एक चांगला प्रयत्न असू शकतो असं मला वाटतं. खरंच. आणि बाताळवाडीच्या पॉडकास्ट मधनं नेहमी तोच उद्देश असतो की बाबा चांगली लोक म्हणजे अपूर्वशी बोलणं ज्यावेळी होतं त्यावेळी त्याचंही तेच म्हणणं येत होतं की हे तुम्ही कंटिन्यू ठेवा, कारण ह्यातनं जे हिडन चेहरे आहेत
ते समोर येतील आणि काहीतरी नवीन आपण फॉर्मॅट सेट करतोय की बाबा जे हम्म. काहीतरी एस्टॅब्लिश फेसेस आहेत त्यांनाच घेऊन काहीतरी करता, ज्या खरंच लोकांकडे काहीतरी कॅलिबर आहे हो त्या लोकांना आपण इथपर्यंत घेऊन येऊया. काहीतरी म्हणजे 1000 नाही पण किमान एका माणसाला तरी ह्यातनं काहीतरी हा, नवीन आणि मिळेल, किमान एकाला काहीतरी वाटेल बरोबर. की ह्यात काहीतरी वेगळं आहे. तो बाताळवाडीचा आपला नेहमीच प्रयत्न राहील. आणि आज अपूर्वचा वाढदिवस आहे, पुन्हा एकदा त्याला खूप खूप Thank you शुभेच्छा. खरंच. आणि थँक्यू. बघताय तुम्ही 30 नोव्हेंबरला रेकॉर्डिंग चाललंय त्याच्यामुळे कॉमेंट्स मध्ये सगळे हॅपी बर्थडे दिलं मला त्या दिवशी, ज्या दिवशी येईल त्या दिवशी तरी चालेल, सो ते द्या. आणि भेटवस्तू स्वीकारले जातील जोपर्यंत पॉडकास्ट. नाही भेट काय, तुमचं प्रेम आहे, भेटवस्तू तीच आहे की शेअर करा, लाईक करा, आहे की नाही. येस. आणि काय एकंदरीत मला तर भारी वाटलंय. यस, मला पण तू एक मजा 2 आली. मिनिटं ह्या सगळ्या विषयी बोलावंस, असं बाताळवाडी विषयी, क्रिएट विषयी बोलावंस अशी एक इच्छा. मुळामध्ये आता एवढं पॉडकास्ट साठी विचारतात आणि ते आता 4 भिंतींमध्ये करून जरा बोर पण झालंय आता तो सेट. आणि काय आहे की काही काही फ्लेवरचे झालेले आहेत. जसं वायफळचा तो खूप चांगला घेतो कॅज्युअल, त्याचा एक फॉर्मॅट आहे. आणि बाताळवाडीचा एक फॉर्मॅट आहे वेगळा, ज्याच्यामध्ये थोडी सिरियस चर्चा आणि हे सगळं होत असतं. त्यामुळे असे अन्य वेगवेगळे फॉर्मॅटमध्ये बघायला लोकांना पण आवडतं की अजून काय आपण जास्त देतोय लोकांना. म्हणून मी इथं आलो. आणि जे प्रोडक्शन आहे, आता मला असं वाटलं की जसं 2 मित्र फिरायला आलेत, गप्पा मारतायत, आता चहा घेऊ आपण आणि जाऊ, म्हणजे एवढं सिम्पल आहे वाटलं. त्यामुळे ते अशी चांगली चांगली लोक, अजून चांगली लोक आणा माझ्यापेक्षा, आणि ज्यांच्याकडे खरंच सांगायला खूप जास्त आहे अशी खूप लोक महाराष्ट्रामध्ये आहेत. बरोबर. तर त्यांना आणा आणि हा फॉर्मॅट कंटिन्यू करा, याला अजून चांगलं करा, आणि कंटिन्यू पण करा आणि रेग्युलर पण करा. बरोबर. हे महत्वाचं आहे की करत राहा. आणि हरिवंशराय बच्चन म्हणतात की सॉरी ते एक हिंदीतलंच आहे की करने वाले का कुछ ना कुछ हो जाता है. त्यामुळे आपण सगळे त्याच याच्यावर आहे. भट साहेबांच्या यांनी शेवट करूयात आपण की भट साहेबांनी जे एका शेरामध्ये त्यांच्या म्हटलंय तीच सगळ्यांसाठी, आपल्या काळासाठी, आपल्या तरुणांसाठी प्रार्थना आहे की जरी या वर्तमानाला कळेना आमुची भाषा, विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही. तसं बोलत राहू आपण, भेटत राहू. थँक्यू करत. येस. खरा पॉडकास्ट कसं असतं, 2 व्यक्तींना ओळखणं मग काही वाटत नाही की नाही, टेन्शन नको एकदम बरोबर. म्हटलं दिसतंय व्यवस्थित. आता बघ बरोबर आहे.